हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला BEd CET एक्झाम 2023साठी टीचिंग ॲप्टिट्यूड कंप्लीट युनिट बघायचं आहे. शिक्षक अभिवृत्ती 100 आउट ऑफ 30 मार्क्स या युनिटसाठी आहेत आणि मॅक्झिमम स्कोअर आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे. त्यासाठी हे क्वेश्चन्स आपल्याला उपयोगी पडणार आहेत. 150 प्लस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी. सो लेट्स स्टार्ट विथ टुडे सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करत आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे आता एक्झामला खूप थोडे दिवस शिल्लक आहेत आणि आपल्याला प्रिपरेशनवरती जास्तीत जास्त भर देण्याऐवजी रिव्हिजनवरती जास्त भर द्यायला पाहिजे. सो त्यासाठी एक फुल रिव्हिजन कोर्स आम्ही तयार केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, त्यानंतर लेक्चर्स आणि 2000+ MCQ PDF मिळणार आहे, ज्याच्यातून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होऊन म्हणजे 7 ते 8 दिवसामध्ये तुम्ही अभ्यास करून मॅक्झिमम 80+ मार्क्स तुम्ही या पेपरमध्ये घेणार आहात आणि तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होणार आहेत. CET सोबतच ELCT देखील कोर्स अवेलेबल आहे. CETसाठी फीस आहे ₹1000 आणि ELCETसाठी आहे ₹1500. ॲपवरती जाऊन CET टाईप केल्यानंतर तुम्हाला हे 2 कोर्स वेगवेगळे दिसतील. जो कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. प्रश्न पहिला आहे आजचा. शिक्षणाची डॅश डॅश म्हणजे शिक्षणाचा मूलभूत पाया होय. एज्युकेशन इज अ बेसिक फाउंडेशन ऑफ एज्युकेशन. ऑप्शन्स आहेत शैक्षणिक साधने, उद्दिष्टे, परीक्षेतील निकाल आणि निकालाची टक्केवारी. यापैकी कोणता मूलभूत पाया आहे शिक्षणाचा? साधनं मूलभूत पाया होऊ शकतो का शिक्षणाचा? की एखाद्याकडे जर साधने नसेल तर तो शिक्षण घेऊ शकत नाही असं होऊ शकतं का? नाही. परीक्षेच्या निकालाची टक्केवारी सोबत पण सेम आणि टक्केवारी आणि निकाल दोन्ही सोबत सेम आहे. म्हणजे आपला करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन 2 ब. शिक्षणाची उद्दिष्ट म्हणजे शिक्षणाचा मूलभूत पाया. उद्दिष्ट काय आहे तुमचं शिक्षण घेण्यामागचं? हाच तुमचा मूलभूत पाया होणार आहे. म्हणजे तुम्ही घेणार आहात शिक्षण की नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बोधात्मक वर्तन बदलाचाच डॅश डॅश असेही म्हणतात. काय म्हणतात? ऑप्शन आहे भावात्मक, ज्ञानात्मक, क्रियात्मक, मूल्यात्मक. कोणता बदलाचा आहे बोधात्मक वर्तन? हे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ज्ञानात्मक. बोध घेऊन काहीतरी वर्तन करायचं आहे ते ज्ञानात्मक बदल आहे किंवा त्याचा एक प्रकार आहे, त्याच्यातलं काय म्हणू शकतो वर्तन आहे. ठीक आहे, ज्ञानात्मक वर्तन. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, कल्पनाशक्ती, कार्यकारण भाव इत्यादी शक्तींची क्षमता वाढवल्यामुळे वर्तन बदल घडून येतो. कशा प्रकारचा वर्तन बदल घडून येतो याच्यामध्ये? जसं आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की बोधात्मक वर्तन असतं. बोधात्मक वर्तन हे ज्ञानात्मक वर्तन असतं. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये आपण बघूया की विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, कल्पनाशक्ती आणि कार्यकारण भाव याच्यामुळे जी शक्ती वाढते, शक्तीची क्षमता होते, ते कुठलं वर्तन आहे? बोधात्मक, क्रियात्मक, भावनात्मक, मूल्यात्मक. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ बोधात्मक. बोध आहे त्याच्या मागे, राईट, आणि त्याच्यामुळे ते घडून येतो आणि त्याला मग बोधात्मक वर्तन असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन्स आहेत अध्ययन उद्दिष्टे, अध्ययन कारण, अध्ययन निष्पत्ती, अध्ययन अनुभव. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने म्हटलेलं आहे म्हणून इथे अध्ययनाचे सगळे ऑप्शन्स आलेले आहेत. तर अंतिम वर्तनाचं स्पष्ट चित्र म्हणजे काय असलं पाहिजे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी अध्ययन निष्पत्ती, रिझल्ट्स. शेवटचं चित्र म्हणजे शेवटचं पान काय असणार आहे शिक्षणाचं? विद्यार्थ्याच्या स्वतःचं अध्ययन करण्याचं. ऑफकोर्स त्याच्यातून येणारा रिझल्ट काय असणार आहे? निष्पत्ती काय असणार आहे? शेवटचं चित्र असणार आहे, राईट. वेदर इट इज गुड ऑर बॅड. ठीक आहे, म्हणजे त्याच्यातून आलेलं चित्र जे समोर असणार आहे ते चूक असेल किंवा बरोबर असेल, चांगलं असेल, वाईट असेल, पण ते काय असणार आहे? शेवटचं स्पष्ट चित्र असणार आहे. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते घटक प्रभावी अध्ययनास विशेषत्वाने हातभार लावतात? अध्ययनार्थाची प्रेरणा, संस्थेकडे उपलब्ध असणारा निधी, अध्यापकाला उपलब्ध असणारी अंतर्गत संरचना, अध्ययनार्थीचा सक्रिय सहभाग. ठीक आहे, कोणते घटक प्रभावी आहेत अध्ययनास विशेषत्वाने हातभार लावतात असे? सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब 1, 3 आणि 4. ठीक आहे, 1, 3, 4 अध्ययनार्थीची प्रेरणा, अध्यापकाला उपलब्ध असणारी अंतर्गत संरचना आणि अध्ययनार्थीचा सक्रिय सहभाग हे काय करतात? विशेषत्वाने हातभार लावतात अध्ययनासाठी. ठीक आहे. निधी जो आहे ब का नाही किंवा सेकंड नंबरचा का ऑप्शन नाही आहे? कारण पैसे आता सध्या तर नवीन नवीन स्कीम आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही विदाऊट म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाही ते सुद्धा एज्युकेशन घेऊ शकतात. सो याच्यामध्ये संस्थेकडे उपलब्ध असणारा निधी हा घटक इथे जास्त हातभार लावू शकत नाही. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 2 याच्यामध्ये जो सेकंड पॉइंट आहे तो आपल्या आन्सरमध्ये नाही आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे दूरगामी उद्दिष्टांना शिक्षणाचे डॅश डॅश असतात. अनुभवता, निष्पत्ती, शैक्षणिक उद्दिष्ट आणि ध्येय. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ध्येय. ऑफकोर्स दूरगामी लॉंग टर्म गोल्स असतात एज्युकेशनचे आणि त्यामुळे त्यांची शिक्षणाचे ध्येय असतात असं आपण इथे म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मापन केवळ परीक्षा या साधनाद्वारे होते. हे वाक्य डॅश डॅश आहे. बरोबर, चूक, अनिश्चित, अचूक. ठीक आहे. प्रगतीचे मापन केवळ परीक्षा, फक्त परीक्षा म्हणून त्यांची वाढ झाले की नाही, डेव्हलप झाले की नाही समजणार आहे का? नाही. मग याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी चूक. ठीक आहे. चूक आहे हे वाक्य. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पद्धतीच्या वापरातून विद्यार्थ्याकडे सहकार्याची भावना निर्माण करता येईल? सहकार्याची भावना, हेल्पिंग. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत व्याख्यान, स्वयंअध्ययन, संगणकाधारित अध्यापन आणि प्रकल्प. आता व्याख्यान एकच व्यक्ती देतो. ठीक आहे. बाकीचे फक्त ऐकतात. स्वयंअध्ययन स्वतः एकटा व्यक्ती करू शकतो, त्याच्यामध्ये सहकार्याची भावना येऊ शकत नाही. आणि संगणकाधारित अध्यापन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यांना वेगवेगळं शिकवावं लागेल, प्रत्येकालाच येतं असं नाही. ठीक आहे. येऊ शकतं, पण जेव्हा त्याला येईल तेव्हा तो दुसऱ्याला सांगेल. ठीक आहे. पण याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी प्रकल्प. प्रकल्प कसा तुम्हाला ग्रुपनी करायचा असतो आणि त्याच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होते, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे श्रीरामला गणितात 100 व श्रीकांतला 50 गुण मिळाले म्हणून श्रीराम हा श्रीकांतपेक्षा डॅश डॅश आहे. कसं आहे? ऑप्शन्स आहेत दुप्पट हुशार आहे, श्रीकांत एवढाच हुशार आहे, श्रीकांतपेक्षा कमी हुशार आहे, सांगता येत नाही. मार्क्सवरून जज करणं हे स्टुडंट्सला जज करणं हे पद्धत नाही आहे किंवा ही बरोबर पद्धत नाही आहे. मग याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन डी सांगता येत नाही. ठीक आहे. मग तिथे काही असू शकते की श्रीरामला 100 मिळाले त्यांनी कारण पूर्ण पेपर कव्हर मिळाला, त्याला टाइम मिळाला म्हणून त्यांनी पूर्ण केला. श्रीकांतला 50 मिळाले कारण त्यांना पूर्ण पेपर कव्हर करायला वेळ मिळाला नाही. ठीक आहे. सो याच्यामध्ये कोण जास्त हुशार आहे हे आपण सांगू शकत नाही, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मूल्यमापन ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. हे विधान डॅश डॅश आहे. कसं? ऑप्शन बरोबर, चूक, अनिश्चित, सांगता येत नाही. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए बरोबर आहे. मूल्यमापन क्रिया कशी आहे? अविरत, अखंड चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा शाळेपासून म्हणजे आपली मूल्यमापन चाचणी कशी होते, जेव्हा आपण जन्मलो तेव्हापासून आपण काय काय अचीवमेंट केले, काय काय नवीन नवीन शिकलो, याच्यामधून आपलं मूल्यमापन होत असतं. म्हणून ही मूल्यमापन जी घटना आहे किंवा प्रक्रिया आहे ती कशी आहे? अविरत आहे, अखंड आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे श्वेता रोज कुत्र्याला भाकरी देते या विधानातून डॅश डॅश वर्तन बदलाचा बोध होतो. तर कोणत्या प्रकारचा बदल आहे याच्यामध्ये? कुठल्या प्रकारचं वर्तन आहे? श्वेता रोज कुत्र्याला भाकरी देते. ज्ञानात्मक, भावनात्मक, गुणात्मक, क्रियात्मक. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी भावात्मक. भाव, त्याच्यामध्ये इमोशन्स तयार झालेले आहेत श्वेता आणि प्राणी यांच्यामध्ये. ठीक आहे. म्हणून इथे भावात्मक वर्तन बदलाचा बोध होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे हरी हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे. या विधानातून डॅश डॅश वर्तन बदलाचा बोध होतो. ज्ञानात्मक, भावात्मक, गुणात्मक, क्रियात्मक. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी क्रियात्मक. ठीक आहे. क्रिया याच्यामध्ये केलेली आहे. कुठली? जलतरणपटू म्हणजे काय? पोहण्याची क्रिया याच्यामध्ये तो जास्त चांगल्या प्रकारे शिकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे उमेशला सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत. या विधानातून डॅश डॅश वर्तन बदलाचा बोध होतो. एक आहे ज्ञानात्मक, भावात्मक, गुणात्मक, क्रियात्मक. ठीक आहे. कोणत्या प्रकारचा बदल आहे इथे? मग याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट ज्ञानात्मक. का? तर प्रश्न उत्तरे पाठ केलेत म्हणजे काय केलेले आहे? त्यांनी त्याच्या ज्ञानामध्ये थोडीशी भर घातलेली आहे. ठीक आहे. ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? मोहन रोज गोष्टी सांगतो. ज्ञानात्मक वर्तन बदल. भाव, ऐश्वर्या आपल्या मैत्रिणीसाठी डबा आणते. भावात्मक वर्तन बदल. आनंद पशुपक्ष्यांवर प्रेम करतो. ज्ञानात्मक वर्तन बदल. हेमंत हा उत्कृष्ट खेळाडू आहे. क्रियात्मक वर्तन बदल. याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी आनंद पक्ष्यांवर प्रेम करतो. ज्ञानात्मक वर्तन बदल. चूक विचारलंय ना म्हणून आपण इथे सी घेतलेलं आहे. बाकी सगळे बरोबर आहेत आणि हे इथे चूक आहे. भावात्मक हेमंत पशुपक्ष्यांवर प्रेम करतो. ज्ञानात्मक वर्तन नसून हे भावात्मक वर्तन असणार आहे. राईट. म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विजयला शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र माहित आहे. ज्ञानात्मक वर्तन बदल. बरोबर विचारले आणि पहिलेच इथे बरोबर आहे. ठीक आहे. चिमणीचे मेलेले पिल्लू पाहून अनिताला रडू आले. क्रियात्मक वर्तन बदल. सारिका फुलांचा सुंदर हार करते. भावात्मक वर्तन. आणि बाकी सगळे चुकीचे आहेत, फक्त पहिले इथे करेक्ट आहे म्हणून ऑप्शन अ करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तिचा सारासार विचार करणे म्हणजे डॅश डॅश. मूल्यमापन, नियोजन, निकाल वाचन यापैकी नाही. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब नियोजन. कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग करताना आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो म्हणजेच काय करतो? नियोजन करण्यासाठी ते लक्षात घेतो. राईट.
पुढचा प्रश्न आहे व्याख्यान पद्धतीच्या अतिरिक्त वापराची मर्यादा कोणती? वेळ खाऊ असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणी येतात, विद्यार्थी शिक्षकावर बरेच अवलंबून राहू शकतात, त्यानंतर कुमार वयातील विद्यार्थ्यांसाठी सोयीची नाही आणि विषयाची मांडणी विस्कळीत होते. व्याख्यान पद्धतीमध्ये कुठल्या प्रकारची मर्यादा असते? याच्यातली दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, विद्यार्थी शिक्षकावर बरेच अवलंबून राहू शकतात. काय होतं, व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक फक्त बोलतात आणि स्टुडंट फक्त ऐकतात, राईट, आणि त्याच्यामुळे ही त्याच्यातली एक मर्यादा आहे. म्हणजे शिक्षकांवरतीच अवलंबून राहावं लागतं. पुढचा प्रश्न आहे अध्यापकाची प्रशिक्षणाकरिता निवड करताना डॅश डॅशची नोंद घेतात. त्याचा पोशाख, भाषिक क्षमता, देहबोली व स्वभाव, प्राचार्याशी जवळीकता. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, भाषिक क्षमता. ओके. पुढचा प्रश्न आहे प्राचार्य व अध्यापक यांनी परस्परांशी वागताना काय करायला हवं? ऑप्शन्स आहेत महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांना सांगू नयेत, एकमेकांच्या कार्यावर टीका करावी, एकमेकांचा विश्वास संपादन करावा, रोज किमान एकदा तरी एकमेकांना भेटावे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, एकमेकांचा विश्वास संपादन करावा. एकमेकांमध्ये दुजाभाव न ठेवता किंवा एकमेकांमध्ये मनामध्ये अडी न ठेवता, तुलना न करता एकमेकांविषयी विश्वास संपादन करून आपल्या आयडिया शेअर केल्यामुळे स्टुडंट्सचाही त्याच्यामध्ये फायदा होईल. म्हणून ऑप्शन क इथे करेक्ट आहे. ठीक आहे, सी. पुढचा प्रश्न आहे अध्यापकाने काय केले पाहिजे? ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्याच्या शंकांचे निरासन करावे, विद्यार्थ्यांना स्वतःचा शंका सोडवण्यास सांगावे, विद्यार्थ्याने शंका विचारल्यास टाळाटाळ करावी, पुस्तक वाचून शंका दूर करण्यास सांगावे. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, विद्यार्थ्यांना शंकांचे निरासन करावे. बाकीच्या गोष्टी ठीक आहे. स्वतः शंका सोडवण्यास सांगणे हे योग्य आहे का प्राध्यापकाने? नाही. विद्यार्थ्याने शंका विचारल्यास टाळाटाळ करणं योग्य आहे का? नाही. आणि पुस्तक वाचून शंका दूर करण्यास सांगावं हे तर अजिबात नाही. सो अध्यापकाने काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे अध्यापकाने हे करू नये. काय करू नये? मुलांना गृहपाठ द्यावा, हजेरीची नोंद ठेवणे, मुलांसमोर दुसऱ्या अध्यापकावर टीका करणे आणि मुलांसमोर दुसऱ्या अध्यापकाची स्तुती करणे. काय करू नये असं विचारलं. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दुसऱ्या अध्यापकावर टीका करू नये. म्हणजे दुसऱ्या शिक्षकांविषयी किंवा दुसऱ्या अध्यापकाविषयी वाईट बोलून टीका करून त्यांच्या मनामध्ये तसा द्वेष निर्माण करू नये. बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत, बाकी ही निगेटिव्ह गोष्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे अध्यापनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे. कोणतं सर्वात महत्त्वाचं काम आहे अध्यापनातील? परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणे, परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लावणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि विद्यार्थ्यांच्या चुकीबद्दल शासन करणे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. उत्तरपत्रिका तपासणे किंवा निकाल चांगला लावणे आणि चुकीबद्दल शिक्षा देणे या गोष्टी कशा आहेत? सेकंडरी आहेत. पण फर्स्ट जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे काय? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि ते क आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तुमचे प्राचार्य तुम्हाला हेतुपूर्वक त्रास देत आहेत म्हणून डॅश डॅश. काय करू शकता? तुम्ही सुद्धा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न कराल, नाईलाज म्हणून गप्प बसाल, त्यांच्या विरुद्ध सहकारी प्राध्यापकांना भडकवाल, त्यांना प्रत्यक्ष भेटून स्पष्टपणे त्याचे कारण विचाराल. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. प्राचार्य जर तुम्हाला त्रास देत असतील काही हेतुपुरस्सर किंवा हेतुपूर्वक जर तुम्हाला ते जाणवत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष भेटून त्यांना त्याचं कारण विचारलं. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी निगेटिव्ह आहे, त्याच्यामध्ये ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे की तिथं भेटून विचारणं आणि त्याचं रिझन कळून घेणं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्या समाजात शिक्षकी पेशी आदरणीय समजला जातो कारण का समजला जातो? शिक्षकांना व्यावसायिक सुरक्षितता असते, कमी काम असून जास्त वेतन मिळणारा हा व्यवसाय आहे, शिक्षण ही राष्ट्रीय विकासासाठी केलेली गुंतवणूक मानली जाते, राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात कारण ते शिक्षण देतात, त्याच्यानंतर त्याच्या बेसवर त्यांना जॉब भेटतो, जॉब मिळाल्यानंतर ते इन्कम आणि ते सगळे पूर्ण राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साध्य करण्यासाठी जी घडवण होते मुलांची ती इथून होते. म्हणून शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे त्यांना शिक्षकीपेक्षा आदरणीय समजला जातो समाजामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कार्य शिक्षकांनी करू नये? विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करणे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे, विद्यार्थ्यांवर वैचारिक नियंत्रण लादणे आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना वाव देणे. सो याच्यामध्ये काय करू नये असं विचारलं. ठीक आहे. चर्चा करणे योग्य आहे, व्यक्तिमत्वाचा आदर करणे बरोबर आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना वाव देणे बरोबर आहे, पण त्यांच्यावरती तुमचे विचार लादणं ही योग्य गोष्ट नाहीये. म्हणून इथे ऑप्शन काय? सी बरोबर असणार आहे. क इथे या क्वेश्चनचा आन्सर. प्रश्न आहे अभ्यासक्रमाशी संबंधित चुकीचे वाक्य कोणते? हे काही वाक्य दिलेले आहेत, स्टेटमेंट्स दिलेले आहेत, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी चुकीचं वाक्य कोणतं आहे ते सांगायचं आहे.
अभ्यासक्रम हा समाज जीवनाशी प्रभावीपणे जोडला गेला पाहिजे. व्यक्तीबरोबर राष्ट्राच्या व समाजाच्या अपेक्षा अभ्यासक्रमातून पूर्ण झाल्या पाहिजेत. केंद्र सरकारने स्वतःच्या सोयीनुसार अभ्यासक्रम ठरवावा. अभ्यासक्रम हा समाज परिवर्तनास उपयुक्त असावा. ठीक आहे, समाज जीवनाशी प्रभावीपणे जोडला जाऊ शकतो, जोडला जावा हे पण चांगलं आहे. त्याच्यानंतर व्यक्तीबरोबर राष्ट्राच्या समाजाच्या अपेक्षा अभ्यासक्रमातून पूर्ण झाल्या पाहिजेत. अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत यापेक्षा आता बघा हे पण आपलं बरोबर आहे इथे की अभ्यासक्रम म्हणजे अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. ठीक आहे, समाजाच्या आणि व्यक्तीच्या सुद्धा दोघांच्याही. त्यानंतर चौथा आहे अभ्यासक्रम हा समाज परिवर्तनास उपयुक्त असावा. हे तर अगदी योग्य आहे. म्हणजे करेक्ट आन्सर कुठला असणार याचा आपला क. ठीक आहे, सी. कारण चुकीचं वाक्य सांगितलंय. केंद्र सरकारच्या सोयीनुसार अभ्यासक्रम देऊन काय फायदा होणार आहे? काहीच नाही. म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे विज्ञान व तंत्रज्ञानाची होणारी प्रगती, शिक्षणात होणारे बदल, नव्या तंत्राचा उपयोग, आधुनिकीकरण हे डॅश डॅशशी संबंधित आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कशाशी संबंधित आहेत? ऑप्शन आहेत समाज परिवर्तन, समाज, सामाजिक अस्थिरता, सामाजिक जाणीव. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए समाज परिवर्तन. कोणतं कोणतं? विज्ञान तंत्रज्ञान होणारी प्रगती, शिक्षणात होणारे बदल आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग, आधुनिकीकरण. या सगळ्या गोष्टी काय आहेत? डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहेत, जे समाज परिवर्तनाशी संबंधित आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी जर वर्गात नियमितपणे उपस्थित राहत नसतील तर शिक्षकाने काय करायला पाहिजे? ऑप्शन्स आहेत वर्गात नियमितपणे उपस्थिती घ्यावी, विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येतील अशा नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करावा, प्राचार्यांच्या कानावर ही बाब घालून त्यांना विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची विनंती करावी, वर्गात उपस्थित राहणे किंवा नाही ही बाब विद्यार्थ्यांवर सोपवावी व विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीने मनाला त्रास करून न घेता आपल्या नेहमीच्या पद्धतीने अध्यापन चालू ठेवावे. आपलं अध्यापन चालू ठेवायचं शिक्षकाचं काम आहे का? म्हणजे त्यांना फक्त पगार मिळतो म्हणून ते काम करतात का? नाही, त्यांचं समाज कार्याचं पण काम आहे. ठीक आहे, म्हणजे समाज डेव्हलप करायचं पण काम आहे आणि ते कुठून होणार आहे? विद्यार्थी घडून. मग त्यांनी काम करून, नुसतं काम करून भागण्याने, उपस्थिती घेऊन विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होणार नाही आणि कारवाई करून सुद्धा, प्राचार्यांवरती कारवाई करून सुद्धा त्याचा विद्यार्थ्यांवरती परिणाम होईलच असं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे उलट विद्यार्थी कमी होतील स्कूलमध्ये. मग याचा करेक्ट आन्सर असणार आहे ब. काहीतरी नवीन नवीन उपक्रम करायचे आणि विद्यार्थ्यांनाच प्रोत्साहित करायचं की तुम्ही स्कूलमध्ये या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान स्वीकारण्यायोग्य आहे? ऑप्शन्स आहेत जुने ते सोने म्हणून समाज परिवर्तनास विरोध करावा, नवे ते सारे हवे म्हणून सर्व जुन्या गोष्टीस विरोध करावा, समाज प्रगतीला पोषक व हितकारक असे परिवर्तन स्वीकारावे, वरील सर्व विधाने स्वीकारावी. आता वरील सर्व विधान स्वीकारायचे म्हटल्यावर समाज परिवर्तनास विरोध करावा हे योग्य आहे का? नाही. नवे ते सारे हवे आणि जुन्या गोष्टी सोडून चालणार आहे का? नाही, कारण जुन्यावरूनच आपण नवीन नॉलेज घेत असतो, म्हणजे बी पण येत नाही आणि डी हे दोन नाही म्हटल्यावर डी पण नाही. मग एकच आन्सर उरला आपलं कुठलं? क समाज प्रगतीला पोषक व हितकारक असे परिवर्तन स्वीकारावं. पुढचं आहे एसपीसी म्हणजे काय? एसपीसी चा फुल फॉर्म किंवा त्याचा अर्थ काय? ऑप्शन्स आहेत परीक्षेतील गैरप्रकारामुळे संबंधित विषयाशी संपादनूक रद्द करणे, परीक्षेतील गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांची संबंधित परीक्षेची संपादूक रद्द करणे, परीक्षेतील गैरप्रकारास आळा घालणे यापैकी नाही. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ परीक्षेतील गैरप्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांची संपादनूक रद्द करणे म्हणजे एसपीसी. ओके, पुढचा प्रश्न आहे सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात डॅश डॅश आयोगाच्या शिफारशीची काय आहे? ऑप्शन्स आहेत न्याय छगला आयोग, सरकारी आयोग, कोठारी आयोग, राजा चेली आयोग. यातल्या कुठल्या आयोगाने नव्या शैक्षणिक धोरणात सरकारच्या हे केलेल्या शिफारशी केलेल्या आहेत? ऑप्शन सी कोठारी आयोग सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्याला अध्ययनादरम्यानच्या पायऱ्यांवर प्रत्याभरण देण्यासाठी प्रक्रिया अंतर्गत मूल्यमापनाचा उपयोग होतो. खालीलपैकी प्रक्रिया अंतर्गत मूल्यमापनाचे उदाहरण कोणते? ऑप्शन्स आहेत प्रवेश चाचणी, घटक चाचणी, वार्षिक चाचणी, पात्रता चाचणी. ठीक आहे, प्रत्याभरण देण्यासाठी फीडबॅक साठी कुठली घेतली जाते चाचणी? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी घटक चाचणी. ठीक आहे, घटक चाचणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश ही औपचारिक शिक्षणाचे केंद्रे आहेत. औपचारिक म्हणजे जिथं फॉर्मल एज्युकेशन होतं. ऑप्शन्स आहे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, वरील सर्व. कुठे होतं औपचारिक शिक्षण दिलेल्या ऑप्शन्स पैकी? इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे इथे काय आहे? शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात, विद्यार्थी एका युनिफॉर्म मध्ये येतात, शिक्षकांचा आदर करतात, रिस्पेक्ट करतात, ते शिक्षण घेतात. हे काय आहे? औपचारिक पद्धत आहे आणि औपचारिक पद्धती ह्या शिक्षणाच्या या केंद्रांवरती दिल्या जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे औपचारिक शिक्षण क्षेत्रे नाहीत. मगाशी होतं विचारलंय, आता नाहीत विचारलंय.
कुटुंब, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ. मग असे जे तिन्ही ऑप्शन आहेत शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ हे औपचारिक आहेत. उरलं एकच. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ कुटुंब. कुटुंब हे काय आहे? औपचारिक शिक्षण क्षेत्र नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश शिक्षणात प्रत्येक स्तरासाठी विशिष्ट कालावधी असतो. औपचारिक, अनौपचारिक, सहज, अवधिक. औपचारिक अनौपचारिक मध्ये काही कालावधी असतो का शिक्षणाचा? नाही. औपचारिक मध्ये कालावधी असू शकतो का? असू शकतो. जसं की 10वीचं 1 वर्ष, 12वीचं 2 वर्ष, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष, हे काय आहेत? औपचारिक शिक्षणाच्या स्तरामध्ये विविध कालावधी आहेत. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे इथं आपला? ऑप्शन फर्स्ट, औपचारिक, फॉर्मल. ओके. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत चूक आहे? ऑप्शन्स आहेत औपचारिक शिक्षणात पूर्वनियोजितपणा असतो, औपचारिक शिक्षणात प्रत्येक स्तरासाठी विशिष्ट कालावधी असतो, औपचारिक शिक्षण योजनापूर्व नसते म्हटल्यावरती हे चुकीचं आहे. ठीक आहे, चूक विचारलेलं आहे. आणि औपचारिक शिक्षणात अभ्यासक्रम निश्चित असतो. बाकीचे तिन्ही कसे आहेत? बरोबर आहेत. आणि इथे सांगितलेले की शिक्षणात योजनापूर्व नसते, पण इथे असते, म्हणून हे आन्सर बरोबर आहे, कारण इथे चूक विधान विचारलंय. ओके. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश लाच प्रासंगिक शिक्षण असेही म्हणतात. कशाला म्हणतात प्रासंगिक शिक्षण? ऑप्शन्स आहेत औपचारिक शिक्षण, सहज शिक्षण, अवधिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण. याचं करेक्ट आन्सर आहे ब, सहज शिक्षण. ठीक आहे. प्रासंगिक शिक्षण कुठल्या तरी एखाद्या प्रसंगातून आपल्याला जे धडा मिळतो, ज्याला म्हणतो आपण की काय, अनुभवातूनच आपल्याला धडा मिळतो, जे म्हणतात ते सहज शिक्षण आहे, प्रासंगिक शिक्षण आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पक्ष्यांचा आवाज ऐकणे, मुलांचे अनुकरण करणे, हात पायाच्या मक्त हालचाली करणे, मुलांचे समवयस्कांमध्ये वावरणे हे डॅश डॅश शिक्षणाचे संबंधित आहेत. ऑप्शन आहे औपचारिक शिक्षण, सावधिक शिक्षण, शालेय शिक्षण, सहज शिक्षण. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सहज शिक्षण. ठीक आहे. शिक्षणाशी संबंधित काय आहे? मुक्त हालचाली सहज शिक्षण मध्ये केल्या जातात किंवा त्यातून समजतात. जसं की आपण बघितलं सहज शिक्षण काय आहे? इझी लर्निंग, इझी नॉलेज आपल्याला मिळतं याच्यामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान अनौपचारिक शिक्षणाच्या बाबतीत चूक आहे? परत एकदा विचारलेला आहे, चूक आहे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत अनौपचारिक शिक्षणामुळे प्रभावी संस्कार होतात, बरोबर आहे. अनौपचारिक संस्थांमधून होणाऱ्या संस्कारांमध्ये सारखेपणा असतो, अनौपचारिक संस्थांमधून मिळणारे शिक्षण पूर्वनियोजित असते. आता इथे बघा चूक विचारलेलं आहे, अनौपचारिक शिक्षण पूर्वनियोजित कधीच नसतं. ठीक आहे, म्हणून क आन्सर इथे काय असणार आहे? चुकीचं स्टेटमेंट आहे. पुढचं बघा अनौपचारिक संस्थांमध्ये होणाऱ्या संस्कारांमध्ये सारखेपणा नसतो. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ओके. अनौपचारिक संस्थांमधून होणाऱ्या संस्कारांमध्ये सारखेपणा असतो हे चुकीचं आहे, नसतो हे बरोबर आहे. इथे दोन वाक्य आल्यामुळे हे बी आन्सर इथे करेक्ट येणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पूर्वनियोजित अनौपचारिक संस्थांमध्ये शिक्षण पूर्वनियोजित असते, इथे नसते असायला पाहिजे. ठीक आहे. ओके. पूर्वनियोजित नसतं. जसं आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आई आपल्याला सांगते की असं नाही असं करायचंय. ठीक आहे. हे पूर्वनियोजित नसतं. सो बी आन्सर इथे करेक्ट आहे. इथे नसतं तर क सुद्धा आन्सर आपलं करेक्ट आलं असतं. ओके. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश ही अनौपचारिक शिक्षणाची केंद्रे आहेत. कुटुंब, वृत्तपत्रे, आकाशवाणी. वरील सर्व याचं करेक्ट आन्सर आहे. इट इज ऑलरेडी मार्क. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे अनौपचारिक शिक्षणाचे केंद्र नव्हे कोणतं? शाळा, बोलपट, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, शाळा. आपण बघितल्यात औपचारिकची कुठली केंद्र आहेत, अनौपचारिकची कुठली केंद्र आहेत. तर अनौपचारिक मध्ये शाळा येथे ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षणाच्या संदर्भात रेडिओ आणि दूरदर्शन सारख्या माध्यमांचे भारतासारख्या विकसनशील देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे? ही माध्यमे शिक्षणाची जागा घेऊ शकतात, ही माध्यमे माहिती प्रक्रिया करण्यासाठी वापरता येतात, ती एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात, ती विद्यार्थ्याला आपल्या सोयीनुसार वापरता येतात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ती एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात. हे याचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. दूरदर्शन आणि रेडिओ. ठीक आहे. पुढचा प्रश्न डॅश डॅश ही वर्तमानपत्राची कर्तव्य आहेत. काय आहेत वर्तमानपत्राचे कार्य? लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, प्रचलित घडामोडींशी परिचय करून देणे, समाज जागृती करणे आणि वरील सर्व. ऑफकोर्स ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. वरील सर्व वर्तमानपत्राची कर्तव्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? चूक आहे ते ओळखायचं आहे. शिक्षण म्हणजे केवळ शालेय महाविद्यालयीन शिक्षण होय, शिक्षण म्हणजे व्यक्तीचा संपूर्ण विकास होय, शिक्षण म्हणजे अनुभूतींची रचना व पुनर्रचना होय, शिक्षण ही एक व्यापक प्रक्रिया आहे. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, शिक्षण केवळ शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण असतं. हे औपचारिक झालं.
अनौपचारिक पद्धतीचं पण शिक्षण येतं जे शाळेच्या बाहेर दिलं जातं किंवा महाविद्यालयाच्या बाहेर दिलं जातं. म्हणून ऑप्शन ए इथे करेक्ट आहे, चूक विधान. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण म्हणजे केवळ उपजीविकेचे वा उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, हे विधान कसं आहे? ऑप्शन चूक आहे, बरोबर आहे, अनिश्चित आहे, यापेक्षा वेगळे आहे. फक्त उदरनिर्वाहाचं साधन आहे का? नॉलेज नाही, तुम्हाला टिकवण्यासाठी, तुम्हाला जगात जगवण्यासाठी तर ते आवश्यक असतंच, पण एक समज येण्यासाठी देखील शिक्षण आवश्यक असतं, वेगवेगळ्या गोष्टींसाठी शिक्षण आवश्यक असतं. मग हे विधान कसं आहे? आपल्याला बरोबर आहे, कारण इथे काय म्हटलेलं, फक्त उपजीविकेचे किंवा उदरनिर्वाहाचं साधन नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश ही प्राचीन भारतीय शिक्षणाची उद्दिष्टे होती. कोणती? धार्मिकता व पावित्र्य मनावर बिंबवणे, व्यक्तिमत्वाचा विकास करणे, संस्कृती रक्षण व संवर्धन करणे. ऑफकोर्स याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. तिन्ही ऑप्शन्स उद्दिष्टे काय असतात? प्राचीन भारतीय शिक्षणाची होती, म्हणून तिन्ही ऑप्शन्स इथे आपलं करेक्ट आहेत, वरील सर्व. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, औपचारिक शिक्षण प्रणालीशी तुलना करता मुक्त अध्ययन प्रणालीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे? सर्वांसाठी खुले असतात, केवळ मर्यादित व्यक्तींसाठी खुले असतात, व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करू शकत नाही, अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमातून निवड करण्याची संधी येते. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, सर्वांसाठी खुले असते, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ओपन युनिव्हर्सिटीचं. ठीक आहे. औपचारिक शिक्षणामधलं. शाळेचा निकाल वाढवण्यासाठी काय कराल? बीएडसीटी 2005 ला आलेला क्वेश्चन आहे. शाळेचा निकाल वाढवण्यासाठी तुम्ही काय कराल? कमी निकालांसाठी जबाबदार असलेल्या शिक्षकावर कारवाई कराल, पालकाच्या सहाय्याने निकाल वाढवाल, निकाल कमी लागल्याने कारणे शोधून उपाय कराल, अतिरिक्त तासिका घ्याल. ऑफकोर्स याच्यावरती उपाय शोधणं गरजेचं आहे, म्हणून ऑप्शन सी इथे बरोबर आहे. निकाल कमी लागल्याने त्याची कारण शोधून उपाय करू, म्हणजे नेक्स्ट टाइम त्याचा रिझल्ट कसा लागेल? चांगला लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन काळी कौटुंबिक उद्योगधंद्याचे ज्ञान कुटुंबातच मिळत असे, ही बाब शिक्षणाशी संबंधित आहे, दर्शवते. कुठल्या प्रकारच्या शिक्षणाची? औपचारिक, व्यावसायिक, सांविधिक, सहज. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, व्यावसायिक. ठीक आहे. उद्योगधंद्याशी रिलेटेड आहे ना, मग व्यावसायिक प्रकारचं शिक्षण असणार, व्यावसायिक शिक्षणाशीच ते संबंधित असणार, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, उलट सुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी डॅश डॅश मध्ये येतात. कशात? पाठांतर, स्मृती, वादविवाद, विवरण. खंडन करणे, बाजू मांडणे म्हणजे वादविवाद. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, वादविवाद, डिबेट. ठीक आहे. आर्ग्यू करणं, हे पण याच्यातून पण आपल्याला नॉलेज मिळतंच, पण हे वादविवादचा प्रकार आहे. ठीक. प्रश्न आहे, शिक्षकाच्या कोणत्या कृतीमुळे विद्यार्थी स्वयं अभ्यासाकडे वळतील? एक कृती कुठली आहे शिक्षकाची ज्यामुळे विद्यार्थी जे आहेत, स्टुडंट्स जे आहेत, ते स्वयं अभ्यासाकडे वळतील? ऑप्शन्स आहेत, चक्रमुद्रित साहित्य देणे, क्षेत्रभेटीचे आयोजन करणे, ग्रंथालयाच्या वापराबाबत विद्यार्थ्यांचे उद्बोधन करणे, विद्यार्थ्यांना वैयक्तिक प्रकल्प तयार करण्यास सांगणे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, ग्रंथालयाच्या वापराबाबत विद्यार्थ्यांचे उद्बोधन करणे. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की लायब्ररी कशी युजफुल आहे किंवा त्यांना त्याचा कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल त्यांना जे इन्फॉर्मेशन दिली, याबद्दल जर त्यांना जागृत केलं तर ते स्वतः स्वयं अभ्यासाकडे वळतील, आवश्यक तेव्हा ते लायब्ररीला भेट देतील आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील. पुढचा प्रश्न आहे, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना तुमच्या ओळखीच्या मुलाची उत्तरपत्रिका तुमच्याकडे आली तर काय कराल? ठीक आहे. ऑप्शन्स आहेत, त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधून त्याला ही माहिती द्याल, इतर उत्तरपत्रिकांप्रमाणे त्यांच्या उत्तरपत्रिकेचे नियमानुसार मूल्यांकन कराल, त्याला इतरांपेक्षा जास्त गुण द्याल, त्याने एकदा तुमचे ऐकले नव्हते म्हणून त्याला कमी गुण द्याल. इथे कसली कसली भावना येऊ शकते की एकदा हेल्पिंग नेचर येऊ शकतो, जो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कमी जास्त नसावा. ठीक आहे. हेल्पिंग नेचर म्हणजे मार्क्स वाढवण्यासाठी नाही, त्यांना चांगलं गाईड करण्यासाठी. ठीक आहे. दुसरं दिलेलं इथे कमी गुण द्याल, बदल्याची भावना इथे नसावी. ठीक आहे. माझं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, इतर उत्तरपत्रिकांप्रमाणेच उत्तरपत्रिकेचं नियमानुसार मूल्यांकन करायचं. ठीक आहे. म्हणजे सगळ्यांना जसं कॅल्क्युलेट केलेले मार्क्स आहेत दिलेले आहेत तसेच त्या विद्यार्थ्याला सुद्धा द्यायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुमचा वरिष्ठ सहकारी तुम्हाला नियमबाह्य बेकायदेशीर कार्य करण्यास भाग पाडत असल्यास काय कराल? ऑप्शन्स आहेत, पैसे मिळतील म्हणून आनंदाने ते कार्य कराल, वरिष्ठाचा मान राखण्यासाठी ते कार्य कराल, स्पष्टपणे विरोध कराल, वरिष्ठांशी भांडण्यास सुरुवात कराल. ठीक आहे. सगळ्या दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, स्पष्टपणे विरोध करणे की मी हे काम करू शकत नाही, तर तिथे आपला प्रश्न संपतो. तिथे भांडून, पैसे घेऊन, वरिष्ठांचा मान राखण्यासाठी कार्य करून आपल्यामध्ये जी चांगल्या व्यक्तीची प्रतिमा आहे ती नष्ट होऊ शकते, म्हणून स्पष्टपणे विरोध करणं हे त्याच्यावरती उपाय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान अध्यापकाच्या वेतनाबाबत योग्य आहे? ऑप्शन्स आहेत, अध्यापकांनी मनापासून अध्यापन करावे म्हणून त्यांचे वेतन वाढवावे, अध्यापकांनी खाजगी शिकवणी घेऊ नये म्हणून त्यांचे वेतन वाढवावे,
अध्यापन हे सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी महत्त्वाचे असल्यामुळे अध्यापकांचे वेतन वाढावा. अध्यापन हा व्यवसाय असल्यामुळे वेतन वाढवावे. तर वेतनाबाबत शिक्षकांच्या अध्यापकांच्या वेतनाबाबत कुठला स्टेटमेंट विधान हे बरोबर आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. अध्यापन हे सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी महत्त्वाचे असल्यामुळे अध्यापकांचं वेतन वाढवावं, जेणेकरून या व्यवसायाकडे किंवा या पेशाकडे, शिक्षकी पेशाकडे सगळे वळतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बुद्धिमापन कसोट्यांमुळे काय होतं? ऑप्शन्स आहेत कोणता विद्यार्थी सर्वात हुशार आहे ते ओळखता येते, सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरविता येते, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बुद्धीबाबतचा अंदाज काढता येतो, असाधारण बुद्धिमत्तेचा विद्यार्थी ओळखता येतो. कशामुळे? बुद्धिमापन कसोट्यांमुळे. यापैकी काय होतं? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरवण्यात येते. ठीक आहे. म्हणजे ही बुद्धिमत्ता किती, जो स्टुडंट आहे त्याची बुद्धिमत्ता पातळी काय आहे हे बघण्यासाठी किंवा या बुद्धिमत्ता पातळीला काय कुठून शिकवता यावं हे समजण्यासाठी किंवा हे प्लॅन करण्यासाठी बुद्धिमापन कसोट्या घेतल्या जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान यथार्थ आहे? ऑप्शन्स आहेत शिक्षकाला प्रत्याभरण देणे, विद्यार्थ्याला प्रत्याभरण देणे, शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रत्याभरण देणे, विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे. ठीक आहे. हे विधान काय आहे? यथार्थ आहे मूल्यमापनाशी रिगार्डिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश हे अनौपचारिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. अनौपचारिक शिक्षणाचं कोणतं उद्दिष्ट आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी? ऑप्शन्स आहेत समाजातील श्रीमंताची उत्पादकता वाढवणे, काही कारणामुळे शिक्षणास वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, 100% साक्षरतेसाठी प्रयत्न करणे आणि औपचारिक शिक्षणावर पडणारा बोजा कमी करणे. मेन उद्दिष्ट आहे ऑप्शन ब. काही कारणामुळे शिक्षणास वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. ठीक आहे. कसं? जर त्यांना औपचारिक म्हणजे जसं की आपण एखाद्या नॉलेज विषयी मागे पडतो औपचारिक शिक्षण घेण्यामध्ये. ठीक आहे. अपडेट राहण्यासाठी आपण अनौपचारिक शिक्षणाचा मार्गाचा वापर करतो. कुठे कुठे ग्रुप्समध्ये जातो, कुठल्या कुठल्या इव्हेंट्सला जातो. त्याच्याने आपण काय होतं? अपडेट होतं, आपलं नॉलेज अपडेट होतं, शिक्षण अपडेट होतं. ठीक आहे. सो हे आपलं अनौपचारिक शिक्षणाचं काय आहे? उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे अध्यापन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. कशी प्रक्रिया आहे? ऑप्शन्स आहेत विकासात्मक, ज्ञानात्मक, अविकासात्मक आणि अज्ञानात्मक. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ. विकासात्मक. ठीक आहे. अध्यापन प्रक्रिया कशी आहे? विकासात्मक आहे, डेव्हलपमेंटल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षण पद्धतीत डॅश डॅश असणे आवश्यक आहे. काटेकोरपणा, परिदृढता, लवचिकता, सामाजिकता. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. लवचिकता. लवचिकता का असायला पाहिजे? विद्यार्थ्यांच्या नुसार किंवा कालानुसार ते काय बदलली पाहिजे. राईट. जसं की पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये ब्लॅकबोर्ड चॉकचा वापर केला जात होता. आजकाल स्टुडंट्स अपडेट झालेले, टेक्नॉलॉजी वाढलेली आहे तर प्रोजेक्टरचा वापर केला जातो. तर हे शिक्षण पद्धतीमध्ये काय असली पाहिजे? लवचिकता असली पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे शिक्षणामुळे व्यक्तीचा डॅश डॅश विकास होणे सर्वात गरजेचे आहे. कसा विकास होणे गरजेचा आहे शिक्षणामुळे? ऑप्शन्स आहेत आर्थिक, शारीरिक, कर्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचा. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. व्यक्तिमत्वाचा. आर्थिक, शारीरिक, कर्तृत्वाचा विकास, व्यक्तिमत्वाचा विकास झाल्यावर आपोआप होतो. ठीक आहे. म्हणून शिक्षणामुळे व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास होणं सर्वात गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आज भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावत आहे, त्यावर उत्तम उपाय म्हणजे डॅश डॅश. ओ आहे सर्व अभ्यासक्रम शिकवण्यासाठी उपग्रहाचा वापर करावा, जे जे होत आहे ते पहा जावे, वर्तमान स्थितीत आनंद मानावा, उच्च शिक्षण महागडे करावे त्यामुळे विद्यार्थ्याचा ओघ कमी होईल, जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी. काय समस्या आहे याच्यामध्ये उपाय काय करू शकतो आपण या समस्येवरती? संख्यात्मक वाढीच्या. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी. जर एखाद्या वर्षी किंवा एखाद्या वयामध्ये हे शिक्षण त्यांना मिळालं नसेल तर पुढे जाऊन ते घेऊ शकतात, कंप्लीट करू शकतात. त्यामुळे काय होणार आहे? ही समस्या कमी होण्यावरती हेल्प होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षित लोकांमध्ये अशिक्षित लोकांपेक्षा डॅश डॅश काय असते? लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त असते, लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी असते, लोकसंख्या वाढीचे प्रमाण सारखे असते, लोकसंख्या वाढीच्या प्रमाणाबद्दल काहीही निष्कर्ष काढता येत नाही. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. प्रमाण कमी असते. ठीक आहे. अशिक्षित लोकांपेक्षा शिक्षित लोकांमध्ये हे लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व सृजनशीलतेला वाव देते. काय देते? बुद्धिमंथन पद्धती, व्याख्यान पद्धती, गटचर्चा पद्धती यापैकी नाही. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन
अ बुद्धिमंथन पद्धती, ब्रेनस्टॉर्मिंग मेथड. ह्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळतो, स्वतःचं ते जास्त कल्पना यूज करतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नवीन नवीन क्रिएटिव्हिटी यूज होते याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणून हे जास्त हेल्प करतो, वाव देतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अध्यापनाची उद्दिष्टे ठरवण्या अगोदर अध्यापन आशयातील मुद्द्यांची यादी नक्की करावी. महाविद्यालयीन पातळीवर बहुतेक सर्व अध्यापन घटक शिकवण्यासाठी विद्यार्थी सहभागयुक्त पद्धतीचा वापर करावा. एका पाठामध्ये शिक्षकाने नेहमीच एका पद्धतीचा वापर करावा आणि मूल्यमापन हे नेहमी सत्राच्या अखेरीस करावे. याच्यातलं विधान सत्य जे आहे ते आहे अ. उद्दिष्टे ठरवण्या अगोदर अध्यापन आशयातील मुद्द्यांची यादी नक्की करावी. ठीक आहे, कन्फर्म करावी. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण प्रसारणामुळे डॅश डॅश काय होते? ऑप्शन्स आहेत, अर्थजनांची क्षमता कमी होते, समाजाची उन्नती होते, समाजाची अधोगती होते आणि शिक्षणावरील खर्च वाढतो. याचा करेक्ट आन्सर आहे ओके. मागच्या याच्यामध्ये क्वेश्चनचा आन्सर बी आपला ऑलरेडी होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थी संघटनांनी डॅश डॅश कार्यात रस घ्यावा. महाविद्यालयीन राजकारण, अभ्यासक्रमाविषयी, मनोरंजनाचा, शैक्षणिक उपक्रम. ठीक आहे, सो याच्यात करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड, शैक्षणिक उपक्रम याच्यात रस घ्यावा. ठीक आहे, विद्यार्थी संघटनांनी. पुढचा प्रश्न आहे, अध्ययनासाठी डॅश डॅशची गरज असते. कशाची? पुनरावृत्ती, पाठांतर, कुशाग्र बुद्धी, मित्र. मित्र किंवा पाठांतराची गरज असते का अध्ययनासाठी? मग करेक्ट आन्सर काय आहे? पुनरावृत्ती. ठीक आहे, रिपिटेशन. कुशाग्र बुद्धीची नसते, अध्ययन करण्यासाठी. ठीक आहे, पुनरावृत्तीची गरज असते. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे नियोजन कसे करावे किंवा नेहमी ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी करेक्ट आन्सर त्याच्याशी कुठला आहे ते बघा. नेहमी एकट्याने करावे, नेहमी सहकार्यांशी विचार विनिमय करून करावे, उपलब्ध साधन सामग्रीचा विचार करून करावे, परीक्षांच्या उपलब्ध प्रश्नपत्रिकांचा उपयोग करून करावे. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सहकार्यांशी विचार विनिमय करून करावं. ठीक आहे, एकट्याने करणे योग्य नाहीये, चांगलं होणार नाही, म्हणजे त्याच्यात काहीतरी उणीवा राहतील. ठीक आहे, आणि साधन सामग्री किंवा प्रश्नपत्रिकेचा वापर करून जर केलं तर त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे ते पोहोचवलं जाणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश वरून शिक्षकाची सेवा ज्येष्ठता ठरते. सेवेच्या काळावरून, व्यवस्थापनाच्या निर्णयावरून, शिक्षकाच्या वयोमानावरून, शिक्षकाच्या पगारावरून. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, सेवेच्या काळावरून. किती काळ सेवा केलेली आहे त्याच्यावरून सेवा ज्येष्ठता ठरते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे दृश्य शैक्षणिक साधन आहे. कोणत्या प्रकारचं दृश्य शैक्षणिक साधन आहे? दिलेल्या ऑप्शन्स पैकी रेडिओ, टेलिव्हिजन, टेप रेकॉर्डर, तक्ता. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, तक्ता. ओके, दृश्य दिसणारं व्हिज्युअल एज्युकेशन टूल आहे, टूल विचारलंय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे डॅश डॅश हे श्राव्य शैक्षणिक साधन आहे. टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, नकाशा, चित्रफित. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, टेप रेकॉर्डर. बाकीच्या तिन्ही कसे आहेत? श्राव्य आहेत. आता इथे टेलिव्हिजन दिले तर मागच्या याच्यामध्ये पण टेलिव्हिजन आन्सर होतं. आपण तक्ता आणि टेलिव्हिजन दोन्ही आन्सर देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे दोन्ही ऑप्शन असतील तर दोन्ही देऊ शकतो, नाहीतर आपण तक्ता द्यायचं. ठीक आहे, टेलिव्हिजन दिलं तरी चुकणार नाही. असे ऑप्शन म्हणजे दोन दोन येत नाहीत, आला तर अशा क्वेश्चनला तुम्हाला मार्क्स दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, दृकश्राव्य शैक्षणिक साधनात डॅश डॅश येते. काय येते? टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, ध्वनिफीत, नकाशा. आणि याचा करेक्ट आन्सर आहे टेलिव्हिजन. बघा, टेलिव्हिजन आपण का दिलं नाही? कारण टेलिव्हिजन दृक आणि श्राव्य आहे, तक्ता फक्त दृक आहे. ठीक आहे, सो इथे दृकश्राव्य साधनामध्ये टेलिव्हिजन येतो. ओके, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश ही सर्वात परिणामकारक शैक्षणिक साधने आहेत. दृश्य साधने, श्राव्य साधने, दृकश्राव्य साधने यापैकी नाही. बघितलं, व्हिज्युअल टूल्सनी श्रवण म्हणजे ऐकण्याची क्रिया कमी होऊ शकते. ऐकण्याचं बघितलं तर बघण्याची दृष्टी कमी, म्हणजे आयडिया कमी होऊ शकते. पण दृकश्राव्य साधनाने दोन्ही साधलं जाऊ शकतं, म्हणून इथे जास्त परिणामकारक दृकश्राव्य साधने उपयोगी येतात. ठीक आहे, म्हणून ऑप्शन क इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, महाविद्यालयीन शिक्षकाने डॅश डॅश व्याख्यान पद्धती वापरावी, कारण यामुळे वेळ वाचतो. गटचर्चा ही पद्धत वापरू नये, कारण विद्यार्थी गांभीर्याने चर्चा करण्याच्या योग्यतेचे. अनेकविध अध्यापन पद्धतीचा वापर करावा, कारण प्रत्येक पद्धती निरनिराळ्या विषय साध्य करण्यास मदत करते. अनेकविध अध्यापन पद्धतीचा वापर टाळावा, कारण यामुळे विद्यार्थी गोंधळात पडण्याची शक्यता असते. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड. ठीक आहे, अनेकविध अध्यापन पद्धतीचा वापर टाळायचा, कारण त्यामुळे विद्यार्थी कसे असतात? गोंधळात पडतात. महाविद्यालयीन शिक्षकाने हे टाळलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश वरून अध्यापकाचा दर्जा ठरतो. कशावरून अध्यापकाचा दर्जा ठरतो? त्याची वेतन श्रेणी, त्याची शैक्षणिक पात्रता, सामाजिक स्त्रोत आणि वरील सर्व. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्वच अध्यापकाचा दर्जा ठरतो.
ठीक आहे, वेतन श्रेणी पण त्याच्यामध्ये येते, शैक्षणिक पात्रता पण येते आणि सामाजिक स्रोत पण येतो, म्हणून इथे डी आन्सर आपण करेक्ट दिलेला आहे, दर्जा ठरवण्यासाठी अध्यापकाचा. ठीक आहे, तसं ते सगळेच शिक्षणाचं कार्य करतात, पण बघायला गेलं तर सगळ्या कॅटेगरी वाईज. मुलीची परीक्षा रद्द करावी, मुलीच्या शिक्षणाबाबत जनमत जागृत करावे, काही महाविद्यालयांना स्वायत्तता द्यावी, राष्ट्रीय शैक्षणिक अकॅडमीची स्थापना करावी, या शिफारसी केलेल्या आहेत. कोणत्या आयोगाने केलेल्या आहेत? ऑप्शन्स आहेत डॉक्टर राधाकृष्णन आयोग, कोठारी आयोग, सरकारिया आणि मुल्ला. सो यापैकी कोणत्या आयोगाने या प्रकारच्या शिफारसी केलेल्या आहेत? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, डॉक्टर कोठारी कमिशन यांनी ही शिफारस केलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश वयोगटातील व्यक्तींना दिले जाणारे शिक्षण म्हणजे प्रौढ शिक्षण. कोणत्या वयोगटामध्ये प्रौढ शिक्षण दिलं जातं किंवा त्या वयोगटाला जर शिक्षण दिलं तर त्याला प्रौढ शिक्षण म्हणतं? ऑप्शन्स आहेत 14 ते 28, 15 ते 35, 5 ते 18 आणि 15 ते 21. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, 15 ते 35. ठीक आहे, 15 ते 35 या वयोगटातील व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला प्रौढ शिक्षण म्हणतात. बाकी 14 वर्षापर्यंत आपल्याला कंपल्सरी एज्युकेशन केलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे शिक्षणाशी संबंधित आयोग आहे. दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणता आयोग शिक्षणाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे डॉक्टर राधाकृष्णन आयोग, मुदलियार आयोग, डॉक्टर कोठारी आयोग आणि वरील सर्व. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व आयोग जे आहेत राधाकृष्णन, मुदलियार आणि कोठारी हे शिक्षणाशी संबंधित आहेत. ठीक आहे, तुम्ही वाचाल तर या सगळ्यांच्या वेगवेगळ्या शिफारसी शिक्षणाच्या बाबतीत करण्यात आलेल्या आहेत आणि त्या इम्प्लिमेंट करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, शिक्षण चांगल्या प्रकारचं व्हावं यासाठी. पुढचा प्रश्न आहे अध्यापन म्हणजे काय? अद्ययावत माहितीची देवाण, पाठांतर आणि माहितीची पुनरुक्ती यास प्रोत्साहन, चांगल्या वाचन व लेखन कौशल्याचा विकास, अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. अध्यापन म्हणजे यापैकी काय? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे म्हणजे अध्यापन. ठीक आहे, अध्ययन म्हणजे जो विद्यार्थी स्वतःहून करतो किंवा शिकणे याला अध्ययन म्हणतात आणि शिकवणे याला अध्यापन म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश ही 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये आहेत. 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकदा वाचून घ्या, त्यातले वैशिष्ट्य यापैकी कोणतं आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत शिक्षणाची समान संधी व समानतेकरिता शिक्षण, विविध स्तरांवर शिक्षणाची पुनर्रचना, शिक्षण प्रशिक्षणाबाबत आधुनिकता आणि वरील सर्व. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व वैशिष्ट्ये आहेत आपल्या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची. ठीक आहे, परत एकदा तुम्ही डिटेलमध्ये थोडंसं वाचा जेणेकरून एक्झाम मध्ये आणखीन क्वेश्चन आला याच्यावरचा तर मिस होणार नाही. पुढचा प्रश्न आहे शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी पुढील कोणते उपाय कराल? BEd-CET 2005 चा आलेला प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत संगणक उपलब्ध करून द्याल, ग्रंथालयातील पुस्तकाची संख्या वाढवाल, शालेय विद्यार्थ्यांना नोट्स काढून द्याल आणि शालेय साधनांचा वापर करून अध्यापनात नाविन्य आणाल. गुणवत्ता वाढवायची असेल तर यापैकी कोणतं करेक्ट उपाययोजना आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, संगणक उपलब्ध करून द्याल. संगणक म्हणजे शालेय साधनांचा वापर करून अध्यापनात नाविन्य आणेल, त्याचं हे उदाहरण आहे. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन आहे की संगणक उपलब्ध करून दिला तर आपोआपच सगळे अपग्रेड होतात, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आन्सर आहे, ना की ड. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त डॅश डॅशचा विचार केला जातो. काय म्हणाले? शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो पण सध्या कशाला इम्पॉर्टन्स दिला जातो शिक्षणामध्ये? ऑप्शन्स आहेत बौद्धिक विकास, भावनिकतेचा विकास, नैतिक विकास आणि शारीरिक विकास. नैतिकता ओके ठीक आहे, पण हे सर्वांगीण विकासामध्ये लक्षात घेतलं जात नाही सध्याच्या एज्युकेशन पद्धतीनुसार. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, बौद्धिक विकास. फक्त मार्क्स, रँक्स याला महत्त्व दिलं जातं. ठीक आहे, हा बॅकड्रॉप आहे आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा, पण आहे आता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अध्यापनाची उद्दिष्टे आणि शिक्षणाची ध्येय यामध्ये कोणता फरक आहे? अध्यापनाची उद्दिष्टे आणि शिक्षणाची ध्येय यातला फरक या ऑप्शन्स पैकी सांगायचा आहे. ऑप्शन्स आहेत ध्येय बहुधा फार उच्चस्तरीय असतात आणि म्हणूनच ती व्यवहार्य नसतात. अध्यापन उद्दिष्टे अतिशय संकुचित असतात म्हणूनच वापरण्यायोग्य नसतात. अध्यापन उद्दिष्टे निरीक्षणक्षम आणि मापनक्षम असतात आणि या दोघांमध्ये फरक नाही. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड, दोघांमध्ये फरक नाही. उद्दिष्ट शिकवण्याची उद्दिष्ट कशासाठी असतात? शिक्षणाची ध्येय पूर्ण करण्यासाठी, म्हणून या दोघांमध्ये काय फरक नसतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे यशवंतराव मुक्त विद्यापीठचे केंद्र डॅश डॅश इथे आहे. ऑप्शन्स आहेत नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर. मुख्यालय केंद्र जे आहे यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं ते करेक्ट आन्सर आहे नाशिक.
आन्सर इथे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्रात डॅश डॅश बिगर कृषी विद्यापीठे आहेत. ऑप्शन्स आहेत 7, 11, 6, 9. 7, 11, 6, 9 आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब 11 बिगर कृषी विद्यापीठ. ठीक आहे, 11 आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश मुळे एकापेक्षा अधिक इंद्रिय उत्तेजित होतात. इंद्रिये. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत दृक साधने, श्राव्य साधने, दृकश्राव्य साधने यापैकी नाही. हे आपण मागचा एका क्वेश्चन ह्याच्यामध्ये पण बघितलंय. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क दृकश्राव्य साधने. या दोघांमुळे अधिक इंद्रिये उत्तेजित होतात किंवा अधिक इंद्रियांचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण खालीलपैकी कसं आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ऑप्शन्स आहेत कमी आहे, जास्त आहे, बरोबर आहे, निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. आकडेवारी तर अवेलेबल आहे, सेन्सस मधून दरवेळेस मिळते म्हणजे ऑप्शन नाही. बरोबर इक्वल नाहीये हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणून ड, क आणि ड हे ऑप्शन्स कट होतात. मग याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ कमी आहे. पुरुषांच्या तुलनांमध्ये स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण कमी आहे. वेगवेगळे रिझन्स त्याला आहेत. सोशल रिझन आहे, सोशल बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, सगळ्या गोष्टी इथे मॅटर करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, SS कोड म्हणजे डॅश डॅश. शिक्षकाबाबतची आचारसंहिता होय. लोकसभेने संमत केलेला शिक्षणाबाबतचा कायदा, राज्यसभेने संमत केलेला शिक्षणाबाबतचा कायदा आणि सार्वजनिक सेवा कायदा. SS कोड म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ शिक्षकाबाबतची आचारसंहिता होय. ठीक आहे, SS कोड स्टँड्स फॉर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, WPC म्हणजे काय. परीक्षेतील गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांची संबंधित संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द करणे, परीक्षेतील गैरप्रकारामुळे संबंधित विषयाची संपादनूक रद्द करणे, परीक्षेतील गैरप्रकारास आळा घालणे यापैकी नाही. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. परीक्षेतील गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द करणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, SS कोड हा काय आहे. केवळ एक शासकीय सूचना आहे, एक कायदा आहे, न्यायालयीन आज्ञा आहे, एक सांकेतिक शब्द आणि करेक्ट आन्सर ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्था उच्च शिक्षणाला अनुदान देतात. ऑप्शन्स आहेत UGC, राज्य शासन, नगरपालिका आणि जिल्हा परिषद. फक्त 1, 3, 4, 1, 2, 3, 1, 2, 4 आणि वरील सर्व. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क 1, 2 आणि 4. ठीक आहे. ओके, 4 याच्यामध्ये दिसत नाहीये, पण हे UGC, राज्य शासन हे काय करतात, उच्च संस्थांना शिक्षणाला अनुदान देत असतात. ठीक आहे. 3 नंबरचा नाहीये, पण 4 नंबरचा इथे मिस आहे, मी तुम्हाला सांगेल ते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2001 रोजी प्राध्यापकांनी नियुक्ती एका महाविद्यालयात झाली तर त्यांची सेवा ज्येष्ठता कशावरून ठरवावी. त्यांच्या कामावर रुजू होण्याच्या वेळेवरून, त्यांच्या वयाप्रमाणे, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार, न्यायालयाच्या निर्णयानुसार. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब त्यांच्या वयाप्रमाणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, नव्याने रुजू झालेल्या व्याख्यात्याला 10 वर्षाच्या सेवा कालाच्या आत खालीलपैकी कोणत्या बढतीची संधी उपलब्ध होते. प्रपाठक, वरिष्ठ श्रेणी व्याख्याता, प्राचार्य, निवड श्रेणी व्याख्याता, वरीलपैकी एकही नाही. त्या ऑप्शन्स खाली दिलेले आहेत आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब केवळ 1 आणि 2 म्हणजे प्रपाठक, वरिष्ठ श्रेणी व्याख्याता याच्यावरून बढती मिळते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्ग प्रतिनिधीची निवड करताना कोणता मार्ग योग्य आहे. ऑप्शन्स आहेत ओळखीच्या विद्यार्थ्यांची नेमणूक करावी, शारीरिक मजबूती, लोकशाही पद्धतीने निवडणूक आणि विद्यार्थ्याचा आर्थिक स्तर. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क लोकशाही पद्धतीने निवडणूक. ठीक आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक म्हणजे वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांच्या मर्जीने किंवा त्यांना योग्य कोण वाटतो त्यांच्या वोटिंग नुसार तिथे वर्ग प्रतिनिधीची निवड करणं सगळ्यात योग्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाला निवडणूक लढवण्यासाठी काय करावं लागतं. ऑप्शन्स आहेत शाळा व्यवस्थापनाच्या पूर्व परवानगीची गरज असते, शाळेच्या व्यवस्थापनाच्या पूर्व परवानगीची गरज नसते, शाळेच्या मुख्याध्यापकाच्या पूर्व परवानगीची गरज असते, कोणाच्याही परवानगीची गरज नसते. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ शाळा व्यवस्थापनाच्या पूर्व परवानगीची गरज असते. ठीक आहे, शिक्षकाला निवडणूक लढवण्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश हा युनेस्कोचा एक उपक्रम आहे. दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणता युनेस्कोचा एक उपक्रम आहे. ऑप्शन्स आहेत सार्वत्रिक मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, सर्वधर्म समभावाच्या विकासासाठी शिक्षण, सर्व देशातील अशिक्षित नागरिकांसाठी प्रौढ शिक्षण, युनेस्कोच्या प्रसारासाठी उपयुक्त शिक्षण. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट सार्वत्रिक मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा युनेस्कोचा एक उपक्रम आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे, तुम्ही वर्गात शिकवित असताना एक विद्यार्थी चक्कर येऊन बेशुद्ध पडला तर तुम्ही काय करा? ठीक आहे, शिक्षकाची जबाबदारी किंवा शिक्षकाचं काम काय याच्यावरचा एक प्रश्न आहे. ताबडतोब त्याला प्राचार्याकडे न्याल, चपराशाला हाक माराल, मुलाला प्रथम उपचार करून डॉक्टरकडे न्याल, त्या मुलाला ताबडतोब घरी पाठवाल. याच्यामध्ये सगळ्यात योग्य कृती म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मुलाला प्रथम उपचार करून डॉक्टरकडे न्याल. म्हणजे काहीतरी तोपर्यंत तात्पुरता उपाय करून मग डॉक्टरकडे नेणं, ना की प्राचार्य शिक्षक कोणी येण्याची वाट बघाल किंवा त्याला कुठे डायरेक्टली पाठवू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या विद्यार्थ्याला एखाद्या बाबतीत तुमची मदत हवी असल्यास काय कराल? ऑप्शन्स आहेत, अशा विद्यार्थ्याला मुळीच थारा देऊ नये, त्याची समस्या सहानुभूतीने ऐकून घ्यावी, तुम्ही केवळ अभ्यास विषयक चर्चेसाठीच उपलब्ध आहात हे विद्यार्थ्याला सांगावे, विद्यार्थ्याला विभाग प्रमुख आणि प्राचार्यांना भेटण्यास सांगावे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ब, ऍटलिस्ट त्यांची समस्या जी आहे ती पहिले तुम्ही ऐकायला पाहिजे, ती सॉल्व्ह करता येणं न येणं हे पुढचा प्रश्न आहे, पण त्या विद्यार्थ्याचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही ते सहानुभूतीने ऐकून घेतलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या मुलाला परीक्षा चालू असताना तुमच्या आवडीची मालिका टीव्हीवर लागली तर तुम्ही मालिका पाहाल, मालिकेमुळे मुलाच्या अभ्यासात व्यत्यय आणणार नाहीत, मुलाला मित्राकडे अभ्यासासाठी पाठवाल आणि मुलाला मालिका पाहू द्याल. याचं करेक्ट आन्सर ऑफकोर्स ब आहे, मुलाला अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून मालिका बघणार नाही किंवा मालिकेमुळे अभ्यासात व्यत्यय येऊ देणार नाही. ठीक आहे, ऑप्शन ब इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, सध्या प्राध्यापकांना खासगी शिकवणी घेण्यास बंदी आहे, कारण याचं रिझन काय आहे? शिकवणीमुळे प्राध्यापकाकडे मर्यादेपेक्षा जास्त पैसा जमा होतो, प्राध्यापक वर्गात न शिकवता मुलांना खासगी शिकवणी येण्यास सांगतात, प्राध्यापकांनी शिकवणी घेणे कायद्यानुसार चूक आहे, नोकरी व शिकवणी ही दोन्ही कामे एकाच वेळी करणे खूप अवघड जाते. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, प्राध्यापक काय करू शकतात मग अशा वेळेला की पैसे म्हणजे पैसे मिळवण्याच्या उद्देशाने किंवा फीस मिळेल या उद्देशाने वर्गात न शिकवता त्यांना त्यांच्या खाजगी शिकवणीत येण्यास भाग पाडू शकतात किंवा सांगू शकतात. ठीक आहे, आणि विद्यार्थी तिकडे जाऊन मग त्यांना एक्स्ट्रा फीस पे करावं लागू शकते, म्हणून ते काय करतात, एक्स्ट्रा शिकवणी न घेण्यासाठी त्यांना अलाव केलं जात नाही, त्यांना बंदी केलेली आहे. डॅश डॅश काय असतं? पूर्ण शाळेसाठी एकच शिक्षक नसतो, एका वर्गासाठी एक शिक्षक असतो, अभ्यासक्रम पूर्ण होण्याची खात्री बसते, शैक्षणिक साहित्याचा अभाव असतो, एक शिक्षकी शाळेत असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर यातले कोणते कोणते स्टेटमेंट्स बरोबर आहेत ते सांगायचं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजे 1, 3, 4 हे आन्सर कसे आहेत? बरोबर आहेत. एका वर्गासाठी एक शिक्षक असतो का? एक शिक्षकी शाळेत याच्यामध्ये सांगितलेलं आहे, तर म्हणून सेकंड फक्त इथे नसणार आहे, बाकी गोष्टीमध्ये हे बरोबर आहे. ठीक आहे, एक शिक्षकी शाळेमध्ये हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा हे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येऊ शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे माध्यमिक शिक्षणाचे उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे, माध्यमिक शिक्षणाचं, नॉट हायर एज्युकेशन किंवा प्राथमिक नाही. तर विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही नेतृत्व निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांचा विकास करणे, विद्यार्थ्यांमध्ये राजकीय पक्षाची जवळीक निर्माण करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाण निर्माण करणे. नेतृत्व करणे, सुप्त गुणांचा विकास करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाण करणे ही उद्दिष्ट ठेवणं चांगलं आहे आणि माध्यमिक शिक्षणाची ही उद्दिष्टे असतात. मग याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? राजकीय पक्षाची जवळीक निर्माण करणे हे उद्दिष्ट नाही. ठीक आहे, म्हणून ऑप्शन क इथे करेक्ट आहे या क्वेश्चनसाठी. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या हेतूंपैकी स्वयं अध्ययन पद्धतीचा कोणता हेतू नसतो? स्वयं अध्ययन पद्धतीचा हेतू नसतो असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहेत, विद्यार्थ्याला स्वतःचा अभ्यास स्वतःच करण्यास प्रवृत्त करणे, अध्यापन पद्धती अधिक व्यक्ती केंद्रित करणे, अधिक अर्थपूर्ण कामे करण्यासाठी शिक्षकाचा वेळ वाचविणे, विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचार प्रक्रिया विकसित करणे. सो यापैकी कोणता हेतू नसतो? मग याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, अर्थपूर्ण कामे करण्यासाठी शिक्षकाचा वेळ वाचवणे याच्यामध्ये हेतू नसतो, तर विद्यार्थ्यांनी स्वतः स्टडीसाठी प्रेरित व्हावे हे त्याच्या मागचे बाकीचे तिन्ही उद्देश असतात. ठीक आहे, वेळ वाचवणे हा नसतो आणि आपल्याला हेतू नसतो हेच विचारलेलं. ठीक आहे, म्हणून क आन्सर इथे या क्वेश्चनसाठी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP म्हणजे काय? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय अर्थशास्त्रीय धोरण, राष्ट्रीय पात्रता धोरण आणि राष्ट्रीय विद्युत धोरण. NEP. ठीक आहे, सो याच्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल इकॉनॉमिक पॉलिसी, नॅशनल इलिजिबिलिटी पॉलिसी, नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी असे याचे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याचा फुल फॉर्म नुसार. सो याच्यामध्ये NEP चा फुल फॉर्म आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजे डॅश डॅश, खडूफळा मोहीम, काळा फळा मोहीम, काळा फळा
शस्त्रक्रिया मोहीम, शालेय शिक्षण मोहीम, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड बद्दल आणखीन एक क्वेश्चन बघितलेला आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, खडू फळा मोहीम. ठीक आहे, याच्यामध्ये शिक्षणाशी रिलेटेड ही ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आहे आणि त्याच्यामध्ये खडू फळा मोहीम असं म्हटलं जातं ब्लॅकबोर्डला. ठीक आहे, ऑपरेशन ब्लॅकबोर्डला. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश ही बाब खडूफळा मोहिमेअंतर्गत समाविष्ट आहे. आता खडूफळा मोहीम अंतर्गत काय काय गोष्टी येतात त्यावर देखील क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे तुमचा हा जो कन्सेप्ट आहे खडूफळा मोहीम किंवा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड हा इथं क्लिअर होईल. बघा ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी क्रीडांगण व क्रीडा साहित्य, आरोग्य आकाराची फळे, योग्य आकाराची फळे, त्याच्यानंतर नकाशे तक्ते वगैरे, अध्ययन साहित्य आणि वरील सर्व. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड. खडूफळा म्हणजे फक्त चॉक अँड बोर्ड त्याच्यावर लिहिणं, विद्यार्थ्यांनी ते उतरवणं ह्याच्याशी रिलेटेड नाहीये. तर स्कूलशी रिलेटेड या सगळ्या गोष्टींशी तो रिलेटेड आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. खडूफळा याचा सांगण्याचा उद्देश फक्त स्कूलशी रिलेटेड आहे हे समजावे यशस्वी. ओके, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश शिक्षण ही प्राथमिक शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणाला जोडणारा दुवा आहे. कोणतं? ऑप्शन शालेय, माध्यमिक, उच्च, विदेशी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, माध्यमिक. बरोबर आहे ना. महाविद्यालय आणि प्राथमिकच्या मध्ये कुठलं येतं शिक्षण? माध्यमिक शिक्षण. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे विविध अंगी अभ्यासक्रम म्हणजे काय? विविध अंगी अभ्यासक्रम म्हणजे नेमकं काय? ऑप्शन्स पैकी आपल्याला कोर्स निवडायचे आहेत. बहुउद्देशीय अभ्यासक्रम होय, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विषयाची निवड करता येणे, केवळ पुस्तकी ज्ञानावर भर देणे आणि अभ्यासक्रमातील विषयाची साचेबद्धता टाळणे. ठीक आहे, विविध रंगीचं मध्ये पुस्तकी ज्ञानावर भर देणे म्हणजे विविध रंगी अभ्यासक्रम नाही. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन ब. फक्त 3 सोडून 1, 2, 4 हे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन ब इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे उच्च शिक्षणाचे महत्व नव्हे. आता महत्व नाही असं सांगायचं आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ऑप्शन्स आहेत देशाच्या विकासासाठी आवश्यक मनुष्यबळाची निर्मिती करणे, सामाजिक व सांस्कृतिक विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, विविध क्षेत्रात तज्ञ व सामाजिक जाणीव असलेली माणसे तयार करणे. आणि डी ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या समर्थ बनवणे. उच्च शिक्षणाचं महत्व विचारलं, शारीरिकदृष्ट्या समर्थ बनवणे, तेच आन्सर याचं करेक्ट आहे. ठीक आहे, नवे असं विचारायचं नाहीये. मग शारीरिकदृष्ट्या समर्थ बनवण्यापेक्षा त्यांना बौद्धिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रामध्ये तज्ञ बनवण्यासाठी याचा काम किंवा महत्व असू शकतं. ठीक आहे, ना की शारीरिकदृष्ट्या समर्थ बनवण्यासाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे औपचारिक व अनौपचारिक शिक्षण कसं असतं? ऑप्शन्स आहेत परस्पर विरोधी आहेत, एकमेकांना पूरक आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही आणि यापेक्षा वेगळे. ठीक आहे, एकमेकांशी संबंध नाही म्हणू शकत नाही किंवा विरोधी आहेत असं देखील म्हणू शकत नाही. मग करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, एकमेकांना पूरक आहेत. औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणाची जोड असेल तर ते दोन्हीही प्रकारचं शिक्षण घेऊन ते त्यांच्या कामामध्ये सफल होऊ शकतात विद्यार्थी. ठीक आहे, म्हणून हे एकमेकांना कसे आहेत? पूरक आहेत. पुढचा प्रश्न बघूया. औपचारिक व अनौपचारिक शिक्षणात हा फरक नाही. कोणता फरक नाहीये? ऑप्शन्स आहेत औपचारिक शिक्षणात अभ्यासक्रम पूर्ण वेळ असतो व अनौपचारिक शिक्षण तो अंशकालीन असतो. औपचारिक शिक्षण योजनाबद्ध असते तर अनौपचारिक शिक्षणात योजनाबद्धता नसते. औपचारिक शिक्षणात परीक्षा असते तर अनौपचारिक शिक्षणात परीक्षा नसते. आणि औपचारिक शिक्षणात साचेबद्धता असते व अनौपचारिक शिक्षणात साचेबद्धता नसते. यापैकी फरक नाही असं विचारलंय. ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, औपचारिक परीक्षा, अनौपचारिक शिक्षणात परीक्षा नाही. हा फरक नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे, दोन्हीमध्ये परीक्षा असते. याच्यामध्ये इव्हॅल्युएशन म्हणजे कार्डबोर्ड वरती तुमचे रिझल्ट असतात. अनौपचारिक शिक्षणामध्ये परीक्षा नसते असं म्हणू शकत नाही, कारण तुम्हाला जे पॅरेंट्स शिकवतात किंवा पॅरेंट्स कडून शिकवलं जातं ते तुम्ही नंतर यूज करता, हे तुमची काय असते? टेस्टच असते. म्हणून हा फरक याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तुम्ही हाती घेऊ इच्छित असलेल्या संशोधन प्रकल्पाला अर्थसहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेकडे अर्ज कराल? ठीक आहे, ऑप्शन्स आहेत ICSSR, SIR, UGC, NCERT आणि नाबार्ड. ठीक आहे, अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कोणत्या संस्थेकडे अर्ज कराल? ऑप्शन करेक्ट आहे याचा ब, 1 आणि 2. ICSSR रिसर्च साठी इथे तुम्हाला अनुदान दिलं जातं, अर्थसहाय्य दिलं जातं आणि UGC पण देते. ठीक आहे, म्हणून 2 ऑप्शन इथं करेक्ट आहे, 1 आणि 2. NCERT आणि नाबार्ड, नाबार्ड बँक आहे ऍग्रिकल्चर बँक आणि NCERT काय करते? पूर्ण सिलेबस किंवा एज्युकेशनशी रिलेटेड आहे, पण त्याच्यामध्ये अर्थसहाय्य दिलं जात नाही. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशचे कार्य दुरुस्त शिक्षण पद्धतीने चालते. स्वायत्त महाविद्यालय, मुक्त विद्यापीठे, उच्च शिक्षण, परकीय विद्यापीठे. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, मुक्त विद्यापीठे. दूरस्थ शिक्षण म्हणजे काय? दुरून डिस्टन्स एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण, ते काय आहे?
लांबून कुठूनही शिक्षण तुम्ही घेऊ शकता मुक्त विद्यापीठांद्वारे किंवा या विद्यापीठांद्वारे हेच काम केलं जातं. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान मुक्त विद्यापीठाच्या बाबतीत गैर लागू ठरते किंवा चुकीचं ठरतं. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत, विद्यार्थ्यांना स्वतःच्या इच्छेनुसार कोर्स निवडता येतो, विद्यार्थी आपल्या सवडीनुसार व गतीनुसार पाठ्यक्रम पूर्ण करू शकतात, विद्यार्थी आपल्या सवडीनुसार कोणत्याही विद्यापीठात शिक्षण घेण्यास जाऊ शकतात आणि विद्यार्थ्यांना वयोमर्यादेची बंधने नसतात. ठीक आहे, याच्यामध्ये गैर लागू किंवा चुकीचं आहे मुक्त विद्यापीठाविषयी स्टेटमेंट ते सांगायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क. सवडीनुसार ते शिक्षण घेऊ शकतात पण कोणत्याही विद्यापीठात त्यांना घेता येत नाही. जी विद्यापीठे मुक्त विद्यापीठे म्हणून घोषित केली आहे त्या विद्यापीठांमध्येच ते शिक्षण घेऊ शकतात. ठीक आहे, आणि त्याचे सेंटर्स असतात तिथेच ते एज्युकेशन घेऊ शकतात. म्हणून क स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, वर्ग प्रतिनिधी कोणाला कराल. वर्गाने निवडलेला विद्यार्थी, शाळेदृष्ट्या सशक्त विद्यार्थी, अभ्यासक्रमाबाबत अनियमित असणारा विद्यार्थी, अतिशय बुद्धिमान विद्यार्थी. बुद्धिमान, नियमित किंवा सशक्त विद्यार्थ्यांपेक्षा जो विद्यार्थ्यांकडून त्यांनी प्रेझेंट केलेला व्यक्ती आहे त्याला निवडणं हे योग्य असतं. म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. जो लोकशाही पद्धतीने निवडला जाईल तोच योग्य पद्धतीचा म्हणजे योग्य लीडर ठरतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन अ इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, मुक्त विद्यापीठामुळे डॅश डॅश काय होतं. ऑप्शन्स आहेत, ज्यांना औपचारिक शिक्षण घेणे शक्य नसते ते शिकतात, विविध शिक्षण केंद्रापासून दूर राहणारे विद्यार्थी शिक्षण शिकू शकतात, नोकरी व व्यवसायात गुंतलेले लोक शिक्षण घेऊ शकतात आणि वरील सर्व. याचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी. तिन्ही वरचे जे स्टेटमेंट आहे ते मुक्त विद्यापीठांमुळे पॉसिबल्स आहेत म्हणून इथे ड आन्सर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, कार्यशाळा, रात्रशाळा, साखर शाळा ह्या डॅश डॅश आहेत. या शाळांना काय म्हटलं जातं. ऑप्शन्स आहेत, मुक्त शाळा, औपचारिक शाळा, सरकारी शाळा, निमसरकारी शाळा. आणि हा करेक्ट आन्सर आहे मुक्त शाळा. मुक्त शाळा म्हणजे यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं की तुम्ही सिलेबस कंप्लीट करा किंवा त्यांना परीक्षा घ्या, त्यांचं इव्हॅल्युएशन करा, फर्स्ट आलेल्याला आहे, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नसतात. मग यांना मुक्त शाळा असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, शिक्षण संस्थांमध्ये डॅश डॅश धर्माचा अभ्यास अजिबात शिकवता कामा नये, अनिवार्यपणे धर्माचा विकास शिकवला जावा, मानवतावादी मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने धर्माचा अभ्यास शिकवावा, राज्यातील बहुसंख्य जनतेच्या धर्माचा अभ्यास शिकवावा. तर यापैकी करेक्ट आन्सर काय, शिक्षण संस्थांमध्ये काय केलं पाहिजे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, मानवतावादी मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने धर्माचा अभ्यास शिकवावा. धर्माचा अभ्यास मानवतावादी मूल्यांची जोपासना करणारा असावा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एका सर्वेक्षणानुसार सध्याच्या शिक्षणात डॅश डॅश काय आहे. मुलींपेक्षा मुलांची गुणवत्ता जास्त दिसून येते, मुलांपेक्षा मुलींची गुणवत्ता जास्त दिसून येते, मुले व मुली यांची गुणवत्ता समान दिसून येते, यापेक्षा वेगळे. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, मुलांपेक्षा मुलींची गुणवत्ता जास्त दिसून येते. ठीक आहे, सध्याच्या सर्वेक्षणानुसार. ठीक आहे, न्यूज बघताय 10वी-12वीचे जे रिझल्ट येतात त्याच्यामध्ये जास्त मुलांची गुणवत्ता दिसून येते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा उपयोग डॅश डॅश ग्रामीण भागात शक्य नाही, वर्गासाठी शिक्षकांचे प्रभुत्व कमी करण्यासाठी करता येते, ही पाश्चिमात्य संकल्पना आहे, शिक्षकाला जास्त सुट्ट्या असतात. ठीक आहे, आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, वर्गामध्ये शिक्षकांचे प्रभुत्व कमी करण्यासाठी करता येते. ठीक आहे, तंत्रज्ञानाचा उपयोग. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश शिक्षक होण्यामागचे उद्दिष्ट असावे. काय उद्दिष्ट असावे शिक्षक होण्याच्या मागचं. ऑप्शन्स आहेत, ज्ञानदानाची तळमळ, दुसरी नोकरी मिळत नाही, शिक्षक होणे सोपे आणि शिक्षकाला जास्त सुट्ट्या, शिकवायला सोपं आहे, शिक्षक होणे सोपं आहे किंवा नोकरी मिळत नाही. हे कसे रिझन्स आहेत, फॉल्स रिझन्स आहेत किंवा ही उद्दिष्ट असू शकत नाही. म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, ज्ञानदानाची तळमळ असणं हे उद्दिष्ट असावं लागतं आणि हे उद्दिष्ट असेल तो शिक्षक योग्य शिक्षक होतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन क इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, प्राध्यापकांसाठी पात्रता परीक्षा लागू करणे कसं आहे. ऑप्शन योग्य आहे कारण त्यामुळे अभ्यासू व लायक उमेदवारांना संधी मिळेल, योग्य नाही कारण त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळेल, योग्य नाही कारण प्राध्यापकांसाठी बरेच अभ्यासक्रम तयार आहेत, योग्य नाही कारण ग्रामीण भागातील उमेदवार अशा परीक्षेसाठी मागे पडतात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, अभ्यासू व लायक उमेदवारांना संधी मिळते. बाकीच्या गोष्टींपेक्षा हा जास्त महत्वाचा आहे की अभ्यासू आणि लायक उमेदवारांना संधी मिळते, म्हणून प्राध्यापकांसाठी पात्रता परीक्षा लागू करणे योग्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश म्हणजे शिस्तीचा अतिरेक होय. कशाचा दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणता शिस्तीचा अतिरेक दाखवतो. विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचं महत्त्व पटवून देणे, शिस्तभंग करणाऱ्या शिक्षा देणे, मुलांना मनापासून शिस्त पाळण्यास प्रवृत्त करणे आणि वर्गात मुलांची अजिबात हालचाल न होऊ देणे. अतिरेक, आता शिस्तभंग करण्यास शिक्षा देणे, विद्यार्थ्यांना शिस्तीचं महत्त्व पटवून देणे किंवा मनापासून शिस्त पाळण्यास प्रवृत्त करणे ह्या गोष्टी ठीक आहेत, याच्यात अतिरेक नाही आहे. अतिरेक कशात आहे, ऑप्शन डी मध्ये काय, हालचाल न होऊ देणे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन ड इथे करेक्ट आहे.
पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यास स्वय अध्ययनास प्रेरित करावे, कारण त्यामुळे अभ्यासक्रम लवकर संपतो, त्यामुळे शिक्षकाचा वेळ वाचतो, त्यामुळे विद्यार्थ्याला पूरक व अवांतर वाचन करायला मिळते, त्यामुळे अभ्यासक्रम नियोजित वेळेत संपतो. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, त्यामुळे विद्यार्थ्याला पूरक व अवांतर वाचन करायला मिळते. याच्यामध्ये सेल्फ म्हणजे ज्याला आपण स्वयं अध्ययनासाठी प्रेरित करतोय त्याचा काय फायदा आहे हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, ना की बाकीच्या गोष्टी की नियोजित वेळेत पूर्ण करणं, अभ्यासक्रम पूर्ण करणे हे उद्देश नसतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग वाढेल? दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग वाढेल? ऑप्शन्स आहेत, अतिशय मुद्देसूदपणे दिलेले व्याख्यान, शिक्षकाने विचारलेले प्रश्न, शिक्षकाने करून दाखवलेले प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड, विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल. ठीक आहे, व्याख्यान पद्धतीमध्ये किंवा शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यामध्ये त्यांचा सहभाग वाढतो का? नाही, विद्यार्थ्यांनी स्वतःहून विचारलेले प्रश्न म्हणजे त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहेत आणि म्हणून त्यांना प्रश्न पडतात असं त्याचा अर्थ होतो. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये जास्त सहभाग वाढेल. प्रश्न डॅश डॅश हा प्रचलित परीक्षा पद्धतीतील प्रमुख दोष आहे. यापैकी कोणता दोष आहे प्रचलित पद्धतीतील? ऑप्शन्स आहेत, उत्तरपत्रिका मूल्यांकन नीट होत नाही, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अगोदरच फुटतात, विद्यार्थ्यांच्या फक्त ज्ञानाची चाचणी होते व इतर पैलूंचा विचार केला जात नाही, आणि ड वरील सर्व. सो याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन डी. का? कारण ह्या सगळेच दोष आहेत त्या परीक्षा पद्धतीतील. मूल्यांकन नीट होत नाही ते पण बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अगोदरच प्रश्नपत्रिका फुटण्याचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे, त्यामुळे हा पण दोष आहे परीक्षा पद्धतीतील. आणि तिसरं की फक्त ज्ञानाची चाचणी होते, त्यांची ऍक्टिव्हिटी, त्यांचे विचार किंवा या गोष्टींना त्याच्यात लक्षात घेतलं जात नाही. स्पोर्ट्समध्ये कसे आहे ते या गोष्टी विचारात घेतल्या जात नाही, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड हा कार्यक्रम डॅश डॅश साठी अस्तित्वात आला. ऑप्शन्स आहेत, ब्लॅकबोर्ड ऑपरेशन ब्लॅकबोर्ड हा जो आहे तो स्कूलशी रिलेटेड आहे, हे आपण बघितला, खडूफळा मोहीम त्याला म्हटले जातं. तर त्याच्यामध्ये सगळ्या कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपण बघितलं इन्क्लुडेड आहेत ते पण बघितलं. आता ह्या कशासाठी अस्तित्वात आहेत यात दिलेल्या ऑप्शन्स पैकी सांगायचं आहे. प्राथमिक शाळेत व एक शिक्षकी शाळेत मूलभूत सुविधा देणे, शालेय व महाविद्यालयीन शिक्षकांना अनिवार्यपणे फळाचा वापर करण्यास लावणे, राज्यातील सर्व शाळांना शासनामार्फत खडूफळा पुरवणे, आणि वरील सर्व. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. हे सगळे कशामध्ये आहेत? इन्क्लुडेड आहेत ब्लॅकबोर्ड ऑपरेशन्स मध्ये, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश स्तरावर शैक्षणिक गळतीचे प्रमाण जास्त आहे. कोणत्या स्तरावर शैक्षणिक गळतीचे प्रमाण जास्त आहे? ऑप्शन आहे प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, प्राथमिक. प्राथमिक शिक्षण म्हणजे काय? जिथे शिक्षकांना स्टुडंट्सला आहे की शिक्षणाचं महत्त्व माहिती नाहीये, आणि प्राथमिक म्हणजे स्टार्टिंग आहे स्कूलची, स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये किंवा स्टार्टिंगच्या स्टेजमध्ये शिक्षण गळतीचं प्रमाण जास्त आहे. इथेच सगळेजण सोडून जातात. ठीक आहे, आणि पुढचं शिक्षण घेऊ शकत नाहीत, परिस्थिती म्हणा किंवा त्यांच्या इच्छेनुसार किंवा काही कारणाने ते गळती तिथे सुरू होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, शिक्षणात डॅश डॅश वर जास्त भर दिला जातो. कशामध्ये? अपस्तक पांडित्यावर, प्रयोगशीलतेवर, पाठांतरावर, परीक्षा पद्धतीवर. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, प्रयोगशीलतेवर. कशावर भर दिला जातो? शिक्षणात प्रयोगशीलतेवर. याच्यामुळे काय होतं? तुमची स्वतःची ब्रेन डेव्हलपमेंट होते, तुमची स्वतःची म्हणजे विद्यार्थ्यांची. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गात नवीन विषय शिकवण्यास सुरुवात करताना काय केलं पाहिजे? ऑप्शन्स आहेत, लागलीच पहिल्या धड्यात सुरुवात करावा, सुरुवातीला विषयाची स्थूल रूपरेषा विद्यार्थ्यांना सांगावी, विषय अवघड असल्याने विद्यार्थ्यांनी जास्त गोंधळ करू नये, विषयाचा सोपेपणा पटवून द्यावा. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, सुरुवातीला विषयाची स्थूल रूपरेषा विद्यार्थ्यांना सांगावी. एक नवीन चॅप्टर आपण जेव्हा स्टार्ट करतोय तेव्हा काय करायचं असतं? त्या चॅप्टर विषयी किंवा त्या धड्याविषयी विद्यार्थ्यांना एक ओव्हरव्ह्यू द्यायचा असतो, समरी द्यायचं असतं की याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, कशासाठी आहे, याचा बोध काय आहे, आणि त्याच्यानंतर आपण धड्याला सुरुवात करायची. ठीक आहे, सो ऑप्शन ब इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ग चालू असताना एक विद्यार्थी उशीर आला तर तुम्ही काय कराल, किंवा तुमची रिॲक्शन काय असेल खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी? त्याला वर्गात घेणार नाही, त्याला उशीर येण्याचे कारण विचाराल, काहीही न विचारता त्याला शिक्षा कराल, सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला रागवाल. चुकीचं म्हणजे डायरेक्ट रागवणं पण चुकीचं आहे, काही इमर्जन्सी असू शकते. न विचारता शिक्षा करणे म्हणजेच काय आहे? त्याला रागवण्यासारखंच आहे. ठीक आहे, आणि वर्गात न घेऊन नुकसान करण्यातही अर्थ नाही. मग कारण काय असणार आहे? आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ब, की त्याला योग्य कारण आहे की नाही ते विचारा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, तुमचा एक विद्यार्थी वाईट सवयीला बळी पडला आहे तर तुम्ही काय कराल?
ऑप्शन्स आहेत, त्याला शाळेतून काढून टाकाल, त्याच्याकडे दुर्लक्ष कराल, त्याला एकांतात भेटून त्याच्याशी चर्चा कराल, सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला रागवाल. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, एकांतात भेटून त्याच्याशी चर्चा कराल. म्हणजे असं करण्याचं रिझन हे चुकीचं आहे, याच्याने काय नुकसान होऊ शकतं हे तुम्ही त्यांना सांगितलं तर ती त्याची सवय सुटू शकते. शाळेतून काढलं, दुर्लक्ष केलं किंवा विद्यार्थ्यांसमोर रागवल्यावर ज्या गोष्टी होऊ शकत नाही ते त्याला एकांतात भेटून चर्चा केल्यानंतर होऊ शकतात. म्हणून हा एक योग्य मार्ग आहे आणि करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने वर्गातील अध्यापनात प्रश्न विचारावे, कारण त्यामुळे काय होतं, शिक्षकाने वर्गात प्रश्न विचारल्यावरती व्याख्यानामुळे येणारा एकसूत्रीपणा टाळला जातो, विद्यार्थ्यांचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील सहभाग वाढवता येतो, अभिरुची निर्माण करता येते व विद्यार्थ्यांना अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव होते. इथे ड ऑप्शन नाहीये, अ ऑप्शन नाहीये, मग काय करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, विद्यार्थ्यांचा अध्ययन आणि अध्यापन म्हणजे शिक्षक शिकवतायत आणि विद्यार्थी शिकतायत या दोन्ही प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग होतो, यासाठी त्यांनी प्रश्न विचारावे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या ध्रुवीध्रुत्वात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. ठीक आहे. बायोपोलार म्हणायचं आहे त्यांना, बायोपोलार पद्धतीतील पायऱ्या आहेत. ऑप्शन्स प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि वरील सर्व. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड. ठीक आहे. वरील सर्व जे आहेत ते काय आहेत, दोन पद्धतीतील, दोन स्टेप्स मधल्या, दोन एज्युकेशन सिस्टम मधल्या पायऱ्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या शिक्षण प्रक्रियेतील पायरी शिक्षकाची भूमिका व मित्राची मार्गदर्शकाची असते. ऑप्शन्स आहेत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि वरील सर्व. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, उच्च माध्यमिक शिक्षण. ठीक आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मध्ये शिक्षकाला मित्राची आणि मार्गदर्शक दोन्हीची भूमिका बजावावी लागते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे काय असतो. पूर्व प्राथमिक. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत 2.5 ते 5 वर्ष, 5 ते 8, 5 ते 10 आणि 3 ते 7. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 2.5 ते 5 वर्ष. 2.5 ते 5 वर्ष पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी म्हणजे काय, आजकाल आपण बघतो ज्युनियर केजी, सिनियर केजी, नर्सरी पासून स्टार्टिंग होते, प्ले ग्रुप पासून स्टार्ट होते, नर्सरी, सिनियर केजी, ज्युनियर केजी, ते 2.5 वर्षापासून लहान म्हणजे शिकण्याचं स्टार्ट करतात. ठीक आहे. तर त्याला पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भाषा, विज्ञान व गणितासारख्या अभ्यासाचा विषय डॅश डॅश मध्ये मोडतो. कोणत्या. शालेय कार्यक्रम, सहशालेय कार्यक्रम, अभ्यासेतर कार्यक्रम यापैकी नाही. ठीक आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, शालेय कार्यक्रम. शाळेमध्येच भाषा, विज्ञान आणि गणितासारखे विषय अभ्यासतात की नाही, किंवा त्याच ठिकाणी शिकवले जातात. ठीक आहे. बाहेरही शिकवले जातात, पण मुख्य जे बेसिक्स आहेत तुमचे इथून शिकवले जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, थोर व्यक्तींचे स्मृतिदिन साजरे करणे, सण समारंभ साजरे करणे, कलागुणांचा विष्कार या बाबी अंतर्गत मोडतात. कशाच्या अंतर्गत मोडतात. ऑप्शन्स आहेत शालेय कार्यक्रम, सहशालेय कार्यक्रम, अभ्यास विषय कार्यक्रम यापैकी नाही. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सहशालेय कार्यक्रम. शाळेसोबत, शाळेच्या शिकवण्याच्या प्रोसेस सोबतच सहशालेय कार्यक्रमामध्ये हे सण समारंभ वगैरे साजरे करणे या गोष्टी केल्या जातात, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांची ओळख राहावी, सगळ्या गोष्टी समजाव्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांचे चरित्र घडवण्यासाठी व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी डॅश डॅश कार्यक्रमाची आवश्यकता असते. सहशालेय कार्यक्रम, शालेय कार्यक्रम, अभ्यासक्रम विषयक कार्यक्रम, अभ्यास विषयक कार्यक्रम यापैकी नाही. यांचं करेक्ट आन्सर आहे परत अ, सहशालेय कार्यक्रम. ठीक आहे. मागचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये आपल्याला समजलं की सहशालेय कार्यक्रम त्यांना म्हणतात आणि त्याच्याने काय होतं, तर चरित्र विकास घडतो, सुप्त कलागुणांना वाव मिळतो. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, हे सहशालेय कार्यक्रमाच्या फायद्यांपैकी नाही. दिलेले ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी एक फायदा असा आहे ज्याचे सहशालेयाचा कार्यक्रमाचा फायदा म्हणून कन्सिडर केला जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्याच्यानंतर उत्तम नागरिकत्वाचे शिक्षण मिळते. हो. क, वेळेचा अपव्यय झाल्यामुळे होणाऱ्या अभ्यासाचे नुकसान. हा ऑप्शन इथे चुकीचा आहे, म्हणून हे आन्सर इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, चांगल्या शैक्षणिक उपलब्धी निर्धारक चाचणीचा आवश्यक गुण म्हणजे डॅश डॅश. फरक निश्चित करण्याचे सामर्थ्य, काठिण्य पातळी निश्चित करण्याची क्षमता, संख्याशास्त्रीय मूल्यांकन करण्याची क्षमता, वाक्यरचना तपासण्याची क्षमता. याचा करेक्ट आन्सर आहे फरक निश्चितीची करण्याचे सामर्थ्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत चूक आहे. हे शिक्षण म्हणजे सर्व शिक्षणाचा पाया होय. प्राथमिक शिक्षणाची सुरुवात होण्यापूर्वी दिले जाणारे शिक्षण होय. या शिक्षणात पाठांतरावर जास्त भर दिला जातो. या शिक्षणात इंद्रिय शिक्षणाला महत्त्व दिले जाते. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, पाठांतरावर भर देणारे शिक्षण योग्य शिक्षण नसतं, म्हणून हे विधान जे आहे ते या स्टेटमेंट्स पैकी चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन क इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांशी डॅश डॅश वागावे. कसे वागावे. लोकशाही पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने, परिस्थितीनुसार, स्थळ व काळानुसार.
करेक्ट आन्सर आहे लोकशाही पद्धतीने. ठीक आहे, लोकशाही पद्धतीमध्ये सगळ्यांना चान्स दिला जातो बोलायला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्गातील आदान प्रदान लोकशाहीवादी होण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग उपयुक्त ठरेल? व्याख्यान पद्धतीचा वापर, लहान गटात काम करण्याची संधी, वर्गाध्यापनात प्रश्नांचा वापर, वर्गाध्यापनात व्हिडिओ फिल्म सारख्या माध्यमांचा वापर. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, वर्गाध्यापनात प्रश्नांचा वापर करण्याने आदान प्रदान लोकशाहीवादी होऊ शकतं, त्या मार्गाने केलं जाऊ शकतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही वर्गात प्रथमच अध्ययन करण्याकरिता गेले असता विद्यार्थ्यांना पाठ समजला नाही म्हणून गोंधळ केला तर तुम्ही काय कराल? ऑप्शन्स आहेत, वर्ग सोडून निघून जाल, गोंधळ करणाऱ्यांना दंड कराल, स्वतःची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न कराल, आपल्याला शिकवणे जमणार नाही म्हणून नोकरी सोडून द्याल. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, स्वतःची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न कराल. ऑफकोर्स तुम्हाला तुमची गुणवत्ता सुधारण्याचाच प्रयत्न करावा लागेल जे विद्यार्थ्यांना समजेल. ठीक आहे, म्हणून ऑप्शन क इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन कार्याच्या वेळी शिक्षकाला डॅश डॅशच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. ऑप्शन्स आहेत, आदर्श सल्लागार, शिस्त निर्माता, निरीक्षक, वरील सर्व. करेक्ट आन्सर ऑप्शन डी, तिन्ही ऑप्शन्स किंवा तिन्ही रोल अध्यापन करताना शिक्षकांना पार पाडावे लागतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्यापकाची खालीलपैकी कोणती कामे इतरांवर व्यक्ती, माध्यमे, संस्था सोपविता येतील असे तुम्हाला वाटते? एक, मूल्यमापन करणे. दुसरा आहे अध्यापन पद्धतीबद्दल संशोधन करणे, अध्ययनातील कच्चे दुवे सांगणे, विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार अध्यापन अनुभवांचे नियोजन करणे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, केवळ 1 आणि 2, म्हणजे मूल्यमापन करणे आणि पद्धती अध्यापनाबद्दल संशोधन पद्धतीचं संशोधन करणं, या दोनच गोष्टी ज्या आहेत ती दोनच कामं आहेत ते तुम्ही इतरांवर सोडू शकता. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला स्वतः कराव्या लागतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बालक केंद्रीय पद्धतीस लागू होत नाही? ऑप्शन्स आहेत, बालक हा केंद्र मानून शिक्षण पद्धती तयार केली असते, बालक डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाची ध्येय ठरवली असतात, बालकाच्या इच्छेनुसार व मर्जीनुसार त्याला शिकवले जाते, बालकाच्या आवडीनिवडीचा व्यक्तिगत भिन्नतेचा विचार केला जातो. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, बालकाच्या इच्छेनुसार व मर्जीनुसार त्याला शिकवले जाते. हे काय आहे? लागू होत नाही, म्हणजे चुकीचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणते विधान चुकीचं आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत, विद्यार्थ्यांना न झेपणारा अभ्यासक्रम त्याच्या नादाला लादला जाऊ नये, त्याच्यानंतर व्यक्तिगत भिन्नतेचा विचार करून प्रत्येकाला मार्गदर्शन करावे, शैक्षणिक वातावरण हे अतिशय कडक शिस्तीचे व आदर्शशाहीचे असावे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेत अग्रस्थान द्यावे. बाकीचे ब, अ, ब आणि ड जे आहे ते बरोबर आहे, पण क जे आन्सर आहे ते कसं आहे, तिथे स्टेटमेंट चुकीचं आहे, म्हणून आन्सर क इथे बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी मांडलेल्या मूलोद्योगी शिक्षण योजनेत डॅश डॅश का महत्व दिले होते? कशाचे महत्व दिले होते? कशाला महत्व दिलं होतं? कृतीद्वारे शिक्षण, शिक्षणाद्वारे कृती, व्यावसायिक शिक्षण, क्रीडा शिक्षण. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन आ, कृतीद्वारे शिक्षण. स्वतः कृती करायची आणि त्याच्यातून मग त्यांना शिक्षण मिळणार किंवा त्यातून काहीतरी ते शिकणार. ठीक आहे, अशा प्रकारचं शिक्षण होतं. कोणत्याच्या? मूल्योद्योग शिक्षण गांधीजींनी दिलेलं आहे. ठीक आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. अशा प्रकारे आपण आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स अजून बघितलेले आहेत. आता मंडे पासून आणखीन काही क्वेश्चन्स आपण बघूयात, म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडचे कुठले क्वेश्चन्स राहिलेले आहेत असं व्हायला नको, आणि सगळे 30 आउट ऑफ 30 मार्क्स तुम्हाला यातून घेता यावेत. सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.